प्रेज लॉर्ड। जल्दी से लिए आने वाला प्रभु यीशु मसीह की अति पवित्र नाम में सब पवित्र लोगों में से देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। इस नया साल की दूसरा पुनरुत्थान का पवित्र दिन में प्रभु ने हमें पहुंचाया आणि नवीन वर्षाच्या दुसऱ्या पुनरुत्थानाच्या दिवसामध्ये प्रभूने आपल्याला पोहोचवलं। प्रभु की बड़ी अनुग्रह है, कई प्रकार के रिकॉर्डों को पार करके आज फिर से ये दूसरा सेक्शन में भी इतने लोगों को इकट्ठा होने के लिए प्रभु ने कृपा दिया आणि पुष्कळ प्रकारच्या अडचणींना पार करूनही दुसऱ्या सेक्शन मध्ये पवित्र लोकांना प्रभूने पोहोचवलं। आपको मालूम है प्रभु के निकट आने के लिए विरोधी कई प्रकार का रिकॉर्ड करता है, आणि प्रभूच्या जवळ येण्याकरता विरोधी सैतान पुष्कळ प्रकारचं अडखळण आणत असतो। लेकिन प्रभु का अनुग्रह है, प्रभु ने आज भी हमें प्रभु के निकट आने दिया। आणि देवाची कृपा आहे की देवाने आजही आपल्याला त्याच्या जवळ येण्यासाठी कृपा केली। तो प्रभु आप सबको हर एक का अवस्था जानकर मैं विश्वास करता हूँ हर एक से प्रभु बात करेगा आणि प्रत्येकाची अवस्था जाणून प्रभू प्रत्येकाशी बोलेल। आज का थोड़ी समय के मन के लिए एक छोटा 2-3-4 वचन पड़ेगा। गलातियों का पत्री 5 अध्याय उसका 16 से 25। गलातीकाराचं पत्र त्याचा 5 अध्याय 16 ते 25। पर मैं कहता हूँ आत्मा के अनुसार चलो कि तुम शरीर की लालसा किसी रीति से पूरी न करोगे, क्योंकि शरीर आत्मा के विरोध में और आत्मा शरीर के विरोध में लालसा करता है और ये एक दूसरे के विरोधी है, इसलिए कि जो तुम करना चाहते हो वह न करने पाओ। और यदि तुम आत्मा के चलाए चलते हो तो व्यवस्था के अधीन न रहे। शरीर के काम तो प्रकट है, अर्थात व्यभिचार, गंदे काम, लुचपन, मूर्ति पूजा, टोना, बैर, झगड़ा, ईर्ष्या, क्रोध, विरोध, कूट, विधर्म, दाह, मतवालापन, लीला क्रीड़ा और इनके जैसे और काम है। इनके विषय में मैं तुमसे पहले से कह देता हूँ, जैसा पहले कह भी चुका हूँ कि ऐसे ऐसे काम करने वाले परमेश्वर के राज्य के वारिस न होंगे। पर आत्मा का फल प्रेम, आनंद, शांति, धीरज, कृपा, भलाई, विश्वास, नम्रता और संयम है। ऐसे ऐसे कामों के विरोध में कोई भी व्यवस्था नहीं। और जो मसीह यीशु के हैं उन्होंने शरीर को उसकी लालसाओं और अभिलाषाओं समेत क्रूस पर चढ़ा दिया है। यदि हम आत्मा के द्वारा जीवित है तो आत्मा के अनुसार चले भी। तो हम लोग ये इस भाग में हम लोग 3 बार आत्मा के अनुसार चलने के बारे में देखते हैं। आणि या भागामध्ये 3 वेळा लिहिलेलं आहे की आत्म्याच्या अनुसार चाला। तो प्रियो अगर ऐसा है तो हमें आत्मा के अनुसार चलना चाहिए। आणि प्रियांनो असं जर आहे तर आपल्याला आत्म्याच्या अनुसार चालायचं आहे। इसलिए आज मैं आपको यही बात पर संदेश देना चाहता हूँ कि हम आत्मा के अनुसार चले। आणि आज ह्याच गोष्टीवर संदेश देऊ इच्छितो की आपण आत्म्याच्या अनुसार चालावं। आज आपको मालूम है इससे पहले पहला हफ्ता में मैंने आपको 2 संदेश दिया था आणि मागील आठवड्यामध्ये 2 संदेश दिले होते। वो दोनों संदेश कौन कौन मैंने सुना आणि ते दोन्ही संदेश कोणी कोणी ऐकले है? किसी को मालूम है वो संदेश क्या था? आणि कोणाला माहित आहे का ते संदेश काय होते? इस नया साल का पहला संदेश क्या था? आणि नवीन वर्षाचा पहिला संदेश काय होता? कौन बोलेगा? कोण सांगेल? ये ऐसा कभी सवाल कभी सोचा नहीं आणि अशा प्रकारचा प्रश्न येईल असा विचार केला नाही। प्रेज लॉर्ड रजराव है ना। मतलब हम लोग कभी भी कुछ ऐसा सवाल करेगा तो सब लोग मुंह बंद करके बैठेगा, आणि कोणी असा प्रश्न केला तर सगळे लोक तोंड बंद करून बसतील, क्योंकि ऐसे एक आदत हमारे बीच में नहीं आणि अशी एक सवय आपल्यामध्ये नाही, क्योंकि हमको ऐसे पूछने के लिए टाइम भी नहीं। आणि असं विचारायला वेळ पण नाही। लेकिन मैं आपको पूछना चाहता हूँ पिछला संडे को पहले संदेश में क्या बताया था? मागील आठवड्याच्या पहिल्या संदेश मध्ये काय बोललो होतो? तो हमें नोटबुक देखना ही पड़ता है आणि आपल्याला वही पाहावी लागते, क्योंकि वो बात हमारे जीवन में हमारे दिल में नहीं आए। आणि ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये आपल्या हृदयामध्ये नाही आली। एक आत्मिक जन का 7 लक्षण के बारे में मैं गलाती मंडली से आपको बताया था। आणि एक आत्मिक व्यक्तीच्या जी 7 लक्षण आहे ते गलातीकाराच्या मंडळीच्या पुस्तकाद्वारे मी सांगितलं होतं। आप याद है? आणि तुमच्या लक्षात आहे का? शायद आप बोलेगा मैं तो पहला सिस्टम में नहीं आया था, मैं दूसरा सिस्टम में आया था, लेकिन पहला सिस्टम का भी आपको यूट्यूब में संदेश दिया था ना। आणि पहिल्या सेक्शनचा सुद्धा YouTube वर दिलेलं होतं, आपने देखा नहीं? तुम्ही पाहिलं नाही, आपको इसका जरूरत नहीं समझा आणि तुम्हाला याची गरज नाही वाटली। अरे बहुत लोग देखो प्रभु का दृष्टि में हमें इन सारे बातों का एक दिन लेखा देना पड़ेगा, आणि प्रभूच्या दृष्टीमध्ये या सर्व गोष्टीचा एक दिवस हिशोब घ्यावा लागेल। मंडली से प्रभु ने जो भी बात किया प्रभु मंडली से पूछेगा, आणि मंडळीशी प्रभू जे काय बोलला ते प्रभू मंडळीला विचारेल। उस दरबार में हमें मिलना हमारा कर्तव्य था, आणि त्या दरबारमध्ये आपण जाणं हे आपलं कर्तव्य होतं। हम प्रभु को बोले प्रभु आपको मालूम था ना कोरोना था,
आणि आपण प्रभूला म्हणू, प्रभू तुला माहित होता ना कोरोना होता, प्रभु बोलेगा कोरोना के लिए मैंने यूट्यूब पर भेजा था ना संदेश, आणि कोरोना होता म्हणून मी युट्यूबवर संदेश पाठवला होता ये ना, सब मैं तुम्हारे फायदे के लिए तुम्हारे उन्नति के लिए मैंने ये सारा प्रबंध किया था ना। आणि तुमच्या उपयोगात यावं म्हणून मी ही सगळी योजना केली होती ना। है ना? अभी दूसरा संदेश क्या था? आणि दुसरा संदेश काय होता? है? आज कई लोग अभी इस समय के अंदर डेयरी पक्का देखा। आणि एवढ्या वेळेमध्ये काही लोकांनी डायरी निश्चितच बघितली। एक पवित्र जीवन के लिए हमारे जीवन में होना चाहिए 9 बातें मैं आपको बताया। आणि एक पवित्र जीवनाकरता लागणाऱ्या 9 गोष्टी सांगितल्या। क्यों ऐसा बताया? असं का? क्योंकि हर एक बात एक एक करके आपको मतलब याद में आने के लिए आसानी रहेगा। आणि एक एक गोष्ट तुम्हाला स्मरणामध्ये येण्याकरता सोपं राहील। प्रियो, ये बात इस रीति में कहने का अर्थ आपका आत्मिक जीवन में आपका बलहीनता जान करके ये बात को ऐसा बताता है। आणि आत्मिक जीवनामध्ये असणारी जी दुर्बलता आहे ते जाणून असं सांगतो। किसी प्रकार भी आपको ये एक एक बात याद आए और उसके अनुसार जीते हुए आप प्रभु का अधिक महिमा कर पाए। आणि कसंही करून एक एक गोष्ट तुमच्या लक्षामध्ये यावं आणि ते स्मरण करून तुम्ही त्याप्रमाणे जीवन जगावं। क्योंकि विरोधी शैतान बहुत चालाक है, बहुत धोखेदार है। आणि विरोधी शैतान आहे तो खूप हुशार आहे, तो फसवणारा आहे। है ना? मतलब एदन वाटिका में आकर के शैतान ने क्या किया? आणि एदेन बागेमध्ये आल्यानंतर शैतानाने काय केलं? धोखा दिया, फसवलं। है ना? जब हव्वा को प्रभु ने पूछा तूने ये क्या किया, आणि हवेला प्रभूने विचारलं की तू हे काय केलं? हव्वा का उत्तर क्या था? त्यावेळेला हवेचं उत्तर काय होतं? आप देखिए शैतान ने अच्छा किया करके बोला क्या? आणि शैतानाने चांगलं केलं असं ती बोलली का? है ना? जब उत्पत्ति उसका 3 अध्याय का 13 वचन, उत्पत्ती 3 अध्याय त्याचं 13 वचन। तब यहोवा परमेश्वर ने स्त्री से कहा, तूने यह क्या किया है? स्त्री ने कहा, सर्प ने मुझे बहका दिया। देखा, सर्प ने मुझे बहका दिया, आणि सापाने मला फसवलं मुझको धोखा दिया। आणि मला धोका दिला। यो, अभी एक बात जानना, मतलब विरोधी किसी ना किसी प्रकार आपको धोखा देने की यत्न में है। आणि विरोधी आहे कुठल्या ना कुठल्या प्रकारे तुम्हाला फसवण्याच्या प्रयत्नामध्ये आहे। मतलब आप आत्मिक जीवन में सही प्रकार प्रभु का रूप ना बने उसके लिए वो प्रयास करेगा। आणि आत्मिक जीवनामध्ये योग्य प्रकारे तुम्ही प्रभूचं रूप न व्हावं याकरता शैतान फसवेल। अभी तक प्रियो हम उधार पाया, लेकिन अभी तक हम ये दुनिया में है। आणि आपलं तारण झालं पण अजूनही आपण या जगामध्ये आहोत। अभी तक हम वही शरीर में है जो हम उधार पाने से पहले चलते थे, जो पावमय शरीर है उसी शरीर में है। आणि तारण प्राप्त होण्याच्या अगोदर आपण ज्या शरीरामध्ये होतो त्याच पापमय शरीरामध्ये आता पण आहोत। अभी तक हमारे शरीर का उद्धार नहीं हुआ है, अजूनपर्यंत आपल्या शरीराचं तारण झालेलं नाही। इसलिए कोई भी व्यक्ति किसी न किसी प्रकार भी विरोधी के द्वारा धोखा खा सकता है। आणि कुठलाही व्यक्ती कुठल्या ना कुठल्या प्रकारे विरोधीमुळे फसल्या जाऊ शकतो, क्योंकि विरोधी उस प्रकार के यत्न में है। आणि विरोधी तशा प्रकारच्या प्रयत्नामध्ये आहे। प्रभु का दास प्रेरित पौलुस मंडली के बारे में क्या बोला? जब 2 कोरिन्थी 11 का 3 वचन आपको याद होगा। आणि प्रेषित पौल मंडळीच्या द्वारे काय आपल्याला सांगत आहे? 2 कोरिन्थीकराचं पत्र त्याचा 11 अध्याय आणि त्याच्या 3 वचनामध्ये, परंतु मैं डरता हूँ कि अभी देखिए प्रेरित पौलुस डर रहा है। आणि प्रेषित पौल घाबरत आहे। कौन सा डर है? आणि ती भीती काय है उसको अपने जीवन में कोई बात करनी, आणि आपल्या जीवनाची त्याला काही भीती नाही। फिर मग मंडली के बारे में, मंडळी संबंधाने, पवित्र लोगों के विषय में, पवित्र लोकांसंबंधाने, जो हर एक पवित्र लोगों को, मतलब पवित्र प्रभु के दासों को पवित्र लोगों के प्रति एक डर रहता है। आणि प्रत्येक प्रभूच्या दासाला पवित्र लोकांसंबंधाने एक भीती राहते। क्यों? का? क्योंकि विरोधी कभी भी किसी न किसी प्रकार उनको धोखा दे सकता है। आणि विरोधी जे आहे कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्यांना फसू शकतो। है ना? मतलब अभी यहाँ पर का मतलब प्रेषित पौलुस का डर तो आप देखिए। आणि या ठिकाणी प्रेषित पौलाची असणारी भीती पहा। परंतु मैं डरता हूँ कि जैसे सांप ने अपनी चतुराई से हवा को बहकाया, वैसे ही तुम्हारे मन उस सीधाई और पवित्रता से, देखा, उस सीधाई और पवित्रता से जो मसीह के साथ होनी चाहिए, कहीं भ्रष्ट न किए जाए। देखा, प्रभु यीशु मसीह के साथ आपका कितना अटूट संबंध होना चाहिए, आप प्रभु में कैसा बना रहना चाहिए, उस संबंध में कोई वादा या कोई धोखा न हो जाए। आणि प्रभू सोबत असणारे जे संबंध आहेत ते किती अतूट असायला पाहिजे, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं अडखळण येऊ नये। अपमान में आज भी कई लोग संगति को लापरवाही करता है। आणि आपल्याला ठाऊक आहे आजही लोक संगतीला निष्काळजीपणाने करतात। अरे प्रभु की मंडली के लिए प्रभु रोज संदेश दे रहा है, परंतु बहुत लोग हमारे रोज संदेश सुनता नहीं तो सोचता है कि आज का मैं कल सुनता हूँ, कल का मैं बाद में सुनता हूँ, ऐसा बोल करके धोखा देता है।
आणि प्रभू आपल्या मंडळीला दररोज संदेश देत आहे, पण लोक ते ऐकत नाही. ते म्हणतात की आज नाही उद्या ऐकेल, उद्या नाही परवा ऐकेल. अशा प्रकारे सैतान त्यांना फसवत राहतो. और प्रभु की बातों को, आत्मिक बातों को, आत्मिक में उन्नति आने वाली बातों को, मसीह के रूप बनने वाली बातों में से हमें दूर करता है. आणि आत्मिक गोष्टीच्या द्वारे किंवा आपल्याला ख्रिस्ताच्या रूपामध्ये रूपांतरित होण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यापासून सैतान आपल्याला दूर नेत राहतो. आज प्रभु ने मंडली के लिए क्या संदेश दिया, वो बात सुनने का भूखता लोगों में खत्म हो जाता है. आणि आज प्रभूने मंडळी करता काय संदेश दिलेला आहे त्या गोष्टी जाणून घेण्याकरता जी तहानभूक आहे ती लोकांची संपून जाते. और लोगों को पूछेगा तो बहाने जरूर बोल करके बचने के लिए वो प्रयास करता है. आणि लोकांना ज्या वेळेला विचारलं जातं त्यावेळेला कुठला ना कुठला बहाणा बोलून ते तिथून निष्ठून जायचा प्रयत्न करतात. वो क्या है? ते काय आहे? वही शैतान का उपाय. आणि ते आहे सैतानाचा उपाय. प्रियो, प्रभु को जीवन में प्रथम स्थान नहीं. आणि प्रियानो, प्रभूला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान नाही. प्रभु यीशु मसीह अपना प्रभु बनकर के जीवन में नहीं, आणि येशू ख्रिस्त आपल्या जीवनाचा प्रभू होऊन आपल्या जीवनामध्ये नाही. अपनी हर एक जीवन में चार चरण में अपनी इच्छा, सो इच्छा, वो खुद को अपनी प्रभु बना करके धोखा कर रहा है. आणि आपल्या जीवनाच्या वागणुकीमध्ये आपली स्वतःची इच्छा आणि आपल्या स्वतःला प्रभू होऊन ते जीवन जगतात आणि अशा प्रकारे फसल्या जातात. दूसरा कुरिन्दी उसका दूसरा अध्याय का 11वें वचन में हम पढ़ता है. दुसरे करंदीकराचं पत्र त्याचा दुसरा अध्याय त्याच्या 11 वचनामध्ये आपण असं वाचतो. मनुष्यों में से शैतान का हम पर दाव न चले. देखो, शैतान का हम पर दाव न चले. आणि सैतानाचं आपल्यावर प्रभुत्व चालू नये. क्योंकि हम उसकी युक्तियों से अनजान नहीं. वो कई युक्तियों के द्वारा कार्य करता आणि है. पुष्कळ युक्त्यांच्या द्वारे तो कार्य करतो. आज का मंडली की अवस्था क्या है? आजही मंडळीची अवस्था काय आहे? आज के मंडली में नए जन्म पाए हुए लोगों की संख्या बहुत कम होते जा रहा है. आणि आजच्या मंडळीमध्ये नवा जन्म प्राप्त झालेल्या लोकांची संख्या कमी होत आहे. एक व्यक्ति आत्मा के अनुसार चलना है तो वो आत्मा में नया जन्म पाया होना चाहिए. आणि एक व्यक्ती आत्म्याच्या अनुसार जर चालायचं आहे तर तो आत्म्यामध्ये नवा जन्म प्राप्त झालेला असला पाहिजे. पर बहुत से लोगों का शुरुआत गलत है. आणि पुष्कळ लोकांची सुरुवातच चुकीची आहे. हमें कई लोगों के साथ बात करने के टाइम पर कई लोगों को अपने नए जन्म पाया कि आपका उद्धार हुआ है क्या, परंतु उसका उत्तर क्या है, मैंने बपतिस्मा लिया. आणि पुष्कळ लोकांशी बोलत असताना त्यांना ज्या वेळेला प्रश्न विचारतो तुमचा नवा जन्म झालेला आहे का, तुमचं तारण झालेलं आहे का, त्यावेळेला त्यांचा उत्तर असं असतं की मी बपतिस्मा घेतलाय. प्रियो, नया जन्म क्या है लोगों को मालूम नहीं. आणि प्रियानो, नवा जन्म काय लोकांना ठाऊक नाही. नया जन्म ना होते हुए फिर आत्मा में कैसे चलेगा? आणि नवा जन्म न होता आत्म्यामध्ये कसं काय चालणार? क्योंकि नया जन्म आत्मा के द्वारा है. कारण नवा जन्म आत्म्याच्या द्वारे आहे. ये और कोई बातों के द्वारा. जब गलातियों का पत्री 6 अध्याय का 15 वचन में प्रेरित पौलुस गलाती मंडली को समझाने के टाइम पर कहता है, गलातियों 6 का 15, गलातीकराचं पत्र 6 अध्याय 15 वचन. क्योंकि न खतना और न खतना रहित कुछ है, परंतु नई सृष्टि. नया सृष्टि है बात. आणि नवीन उत्पत्ती आहे ते महत्वाचं. प्रियो, कतना नहीं, ये सब बाहर की बात है. आणि सुनता बेसुनता हे सर्व बाहेरच्या गोष्टी आहेत. परंतु हमें हमारी आत्मा हमें नया जन्म पाना, ये बहुत महत्व की बात है. आत्म्यामध्ये नवा जन्म प्राप्त करणं हे महत्वाचं आहे. हम एक नया सृष्टि हुआ है क्या? आणि आपण एक नवीन उत्पत्ती झालेलो आहोत का? कई लोग बोलते हैं कि मैं प्रभु को मैंने ग्रहण भी किया, बपतिस्मा भी लिया, परंतु उनके जीवन में कोई बदलाव नहीं. आणि लोक म्हणतात की मी प्रभूचा स्वीकारही केला, बपतिस्माही घेतला, पण त्यांचं जीवन बदललेलं नाही. ऐसा कैसा? असं कस काय? क्योंकि प्रभु का वचन कहता है दूसरा कुरिन्दी 5:17 में, यदि जो कोई मसीह यीशु में है वो नया सृष्टि है, पुराना बातें बीत गई, देखो सब कुछ नया बन गया. आणि दुसरे करंदीकराचं पत्र त्याचा 5 अध्याय त्याच्या 17 वचनामध्ये प्रभूचं वचन अशा प्रकारे म्हणतं की जो कोणी ख्रिस्त येशू मध्ये आहे तो नवीन उत्पत्ती आहे. बघा, जुन्या त्या गोष्टी सर्व होऊन गेल्या, आता सर्व काही नवीन झालं. परंतु बहुत से लोगों के जीवन में उनके जीवन बदला नहीं. आणि पुष्कळ लोकांचं जीवन बदललं नाही. वो जरूर पानी में डूबा होगा, आणि निश्चितच ते पाण्यामध्ये डुबले असतील, लेकिन जीवन नहीं बदला. त्यांचं जीवन नाही बदललं. वो व्यक्ति का उद्धार या प्रभु नया जन्म नहीं हुआ. आणि प्रियानो, त्याचं तारण झालेलं नाही, त्याचा नवा जन्म झालेला नाही. क्योंकि प्रभु का एक भी वचन वो पूरा होते बिना प्रभु के लोगों में नहीं रहेगा. आणि प्रभूचं एकही वचन पूर्ण न होता ते प्रभूच्या लोकांमध्ये राहणार नाही. आज मुझे सुनने वाला पवित्र लोगों को मैं बताना चाहूंगा कि आज भी आप परखो, आपका उद्धार या नया जन्म हुआ है क्या. आणि आज मला ऐकणाऱ्या पवित्र लोकांना मी विचारू इच्छितो की तुम्ही निश्चितच स्वतःला पारखून बघा की तुमचा नवा जन्म झालेला आहे का. आज भी आपका प्रभु के साथ का नाता कैसा है. आजही प्रभू सोबत तुमचे संबंध कसे आहे. प्रभु आप में जी रहा है क्या, प्रभु की महिमा के लिए आप इस्तेमाल हो रहे हैं क्या. आणि प्रभू तुमच्या
तुमच्यामध्ये जीवन जगत आहे का? तुम्ही प्रभूच्या कामासाठी उपयोगात येत आहात का? क्योंकि प्रभु में आया हुआ एक व्यक्ति को संपूर्ण रीति में प्रभु ने बदला है। आणि प्रभूमध्ये आलेल्या एका व्यक्तीला प्रभूने संपूर्णरित्या बदललेला आहे. तो मालूम है ये जो नया जन्म की बात पुराना नियम में भी वायदा में है। आणि नव्या जन्माची गोष्ट जुन्या कराराच्या अभिवचनामध्ये सुद्धा आहे. एजेकियल नबी की किताब 36 अध्याय 25 से 27 तक मानव पवित्र लोगों को बहुत ही सुपरिचित बात है, क्योंकि आपका अनुभव है। आणि एजेकियल संदेशाचं पुस्तक त्याचा 36 अध्याय 25 ते 27 वचन पवित्र लोकांना ठाऊक आहे. हाँ, मैं तुम पर शुद्ध जल छिड़कूंगा और तुम शुद्ध हो जाओगे और मैं तुमको तुम्हारी सारी अशुद्धता और मूर्तों से शुद्ध करूंगा। मैं तुमको नया मन दूंगा और तुम्हारे भीतर नई आत्मा उत्पन्न करूंगा और तुम्हारे देह में से पत्थर का हृदय निकालकर तुमको मांस का हृदय दूंगा। मैं अपना आत्मा तुम्हारे भीतर देकर ऐसा करूंगा कि तुम मेरी विधियों पर चलोगे और मेरे नियमों को मानकर उनके अनुसार करोगे। देखिए ये बात मानव प्रभु ने वचन में दिया है, इसलिए निकोदेमस के साथ कहने के समय में प्रभु ने क्या बोला था? आणि या गोष्टी ज्या आहेत ते देवाने आपल्या वचनामध्ये दिलेल्या आहे. म्हणूनच निकोदेमाशी बोलत असताना प्रभूने काय म्हटलं? यूहन्ना का सुसमाचार 3 अध्याय का 5 वचन आणि योहान और 3 वचन 3 अध्याय त्याचं 3 वचन. यीशु ने उसको उत्तर दिया, मैं तुझसे सच सच कहता हूँ, यदि कोई नए सिरे से न जन्मे तो परमेश्वर का राज्य देख नहीं सकता। देखिए प्रभु एक नया जन्म के बारे में उसको बताया आणि नवा जन्म संबंधाने प्रभूने त्याला सांगितलं. है। अभी आप देखिए निकोदेमस ने तुरंत प्रभु को क्या सवाल किया? आणि निकोदेमसने प्रभूला काय प्रश्न केला? निकोदेमस ने उससे कहा, मनुष्य जब बूढ़ा हो गया तो कैसे जन्म ले सकता है? क्या वह अपनी माता के गर्भ में दूसरी बार प्रवेश करके जन्म ले सकता है? देखिए यहाँ पर प्रभु यीशु मसीह नया जन्म के बारे में कहा तो इस्राएलियों का या यहूदियों का बीच में एक अच्छा उपदेश था। निकोदेमस अभी प्रभु के वचन सुन करके बोलता है, मैं क्या वापस मेरी माँ की पेट में जाकर जन्म ले सकता है क्या? आणि ज्या वेळेला प्रभूने नवा जन्म संबंधाने सांगितलं त्यावेळेला इस्रायलाचा चांगल्या प्रकारचा एक उद्देश होता. त्याने प्रभूला प्रश्न विचारला की मग आता मी परत माझ्या आईच्या उराशी जाऊन जन्म घ्यायचा का? तो प्रभु ने क्या उत्तर दिया? आणि त्यावेळेला प्रभूने काय उत्तर दिलं? यीशु ने उत्तर दिया, मैं तुझसे सच सच कहता हूँ, जब तक कोई मनुष्य जल और आत्मा से न जन्मे तो वह परमेश्वर के राज्य में प्रवेश नहीं कर सकता। देखा अभी प्रभु ने यहाँ पर जल और आत्मा की बात कहा, आणि या ठिकाणी प्रभूने पाणी आणि आत्म्याची गोष्ट बोलली. क्योंकि ये बात प्रभु ने एहेजकेल नबी की किताब में बताया हुआ है, कारण ही गोष्ट एजेकियल संदेशाच्या पुस्तकामध्ये प्रभूने सांगितली आहे, जो अभी हमने पढ़ा था। जे आता आपण वाचलो. बहुत ध्यान देना, खूप लक्ष द्या. लेकिन तभी भी निकोदेमस को समझ में नहीं आ रहा आणि तरही निकोदेमसला समजलं नाही. है। इसलिए उसका 10 वचन में प्रभु बोलता है, आणि म्हणूनच योहान 3 अध्याय 10 वचनामध्ये प्रभु अशा प्रकारे म्हणतो. यह सुनकर यीशु ने उससे कहा, हाँ। तू इस्राएलियों का गुरु होकर भी हाँ। क्या इन बातों को नहीं समझता? देखा इसराइल के गुरु होकर के भी तू नहीं समझता। आणि इस्रायलाचा गुरु असूनही तुला समजत नाही का? उसके 12 वचन, त्याचं 12 वचन. जब मैंने तुमसे पृथ्वी की बातें कही हाँ। और तुम विश्वास नहीं करते, हाँ। तो यदि मैं तुमसे स्वर्ग की बातें कहूँ हाँ। तो कैसे विश्वास करोगे? देखो ये कितना गहरी बात है। आणि बघा किती गहन गोष्ट आहे. मैं अभी भी आपको मैं मतलब इस बात में क्लियर करना चाहता हूँ। आणि अजूनही तुम्हाला ही गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. अभी भी आपका नया जन्म वास्तव में हुआ है क्या? आणि अजूनही पारखा की तुमचा नवा जन्म खरोखर झालेला आहे का? ये कितने लोग सच्चा दिल से गवाही दे पाएंगे मेरा नया जन्म हुआ है? आणि किती लोक खऱ्या हृदयाने ही साक्ष देऊ शकेल की माझा नवा जन्म झालेला आहे? क्योंकि नया जन्म कैसा है? जल और आत्मा के द्वारा है। कारण नवा जन्म जो आहे तो पाणी आणि आत्म्याच्या द्वारे आहे. जल आपको मालूम है, प्रभु ने बोला ना शुद्ध जल छिड़काऊंगा, ये प्रभु का वचन है। आणि मी तुमच्यावर शुद्ध पाणी शिंपटेल हे प्रभूचं वचन आहे. और जब आप वचन को ग्रहण करता है, आणि ज्या वेळेला तुम्ही वचन ग्रहण करता अब वो आत्मा में नया जन्म पाता है। त्यावेळेला आत्म्यामध्ये नवा जन्म प्राप्त करता. तो ये वचन में क्या है? कारण वचनामध्ये काय आहे? ये वचन आपको सिर्फ बाहर शुद्ध करेगा ऐसे नहीं, आणि हे वचन तुम्हाला बाहेरून शुद्ध करेल असं नाही. प्रभु का वचन आपका अंदर भी शुद्ध करेगा। आणि देवाचं वचन तुम्हाला अंतर्यामामध्ये सुद्धा शुद्धता प्रदान करते. है ना? यूहन्ना 17:17 में प्रभु यीशु कहता है, आणि योहान 17 अध्याय त्याच्या 17 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त अशा प्रकारे म्हणतात. सत्य के द्वारा उन्हें पवित्र कर, क्योंकि तेरा वचन सत्य है। आणि सत्याच्या द्वारे त्यांना पवित्र कर कारण तुझं वचन सत्य आहे. प्रभु मंडली को वचन रूपी जल स्नान दे करके शुद्ध करता है। एफिसियों 5 अध्याय 26-27। आणि प्रभू जे आहे ते वचनाच्या द्वारे मंडळी
अंघोळीला धुणं शुद्ध आणि पवित्र करतं. इफिस्कराचं पत्र 5 अध्याय 26 आणि 27 वचन. एक बात मैं आपको बताना चाहूंगा. एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. मैं बहुत लोग इसको गलत रीति में मतलब समझाता है. आणि पुष्कळ लोक याला वेगळ्या प्रकारे समजून सांगतात. जल बोलेगा तो पानी है, पानी में डुबकी लेगा तो तेरा नया जन्म हो गया, बोल के गलत शिक्षण देने वाले लोग हैं. आणि जल म्हटलं पाणी आहे, पाण्यामध्ये डुबल्यानंतर तुमचा नवा जन्म होता, अशा प्रकारे ते शिक्षण देतात, ते चुकीचं आहे. प्रियो, पानी में डुबकी लेने से किसी का नया जन्म नहीं होता. प्रेनो, पाण्यामध्ये डुबल्यानंतर कोणाचा नवा जन्म होत नाही. प्रभु का इस वचन आप सुन करके, इस वचन पर आप विश्वास करके प्रभु यीशु को अपना जीवन की प्रभुता देगा, ग्रहण करेगा, तब क्या करके नया जन्म होता है. आणि मग ज्या वेळेला तुम्ही प्रभूचं वचन ऐकून त्याचा स्वीकार करता, त्याच्यावर विश्वास करता आणि येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनाचा प्रभू म्हणून तुम्ही ज्या वेळेला स्वीकारतात, त्याच वेळेला तुमचा नवा जन्म होतो. आपको ये अनुभव है क्या? आणि हा अनुभव तुम्हाला आहे का? आप सुसमाचार सुनने के बाद में आपने ये जाना कि एकमात्र प्रभु और उद्धार करता है वो प्रभु यीशु मसीह है. प्रभु यीशु मसीह को अपने दिल दिया हुआ अनुभव है क्या? आणि सुवार्ता ऐकल्यानंतर तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवलेला आहे का की एकमात्र तारण करता है तो प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्ही आपलं हृदय दिलेलं आहे का? क्योंकि इधर रोमियो के पत्र जैसा देखकर 9 वचन में हम लोग पढ़ता है. आणि रोमकराचं पत्र त्याचा 10 अध्याय त्याच्या 9 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो. जब एक व्यक्ति सुसमाचार सुनता है आणि ज्या वेळेला एक व्यक्ती सुवार्ता ऐकतो और मानव पिता परमेश्वर ने प्रभु यीशु को सबका प्रभु बनाया, आणि पिता परमेश्वराने येशू ख्रिस्ताला सर्वांचा प्रभू बनवलं, वो हम प्रेरित 36 में बढ़ता है. आणि प्रेषित 10 अध्याय 36 वचनामध्ये आपण वाचतो वो सबका प्रभु है. तो सर्वांचा प्रभू आहे. ये सच्चाई सुनने के बाद आणि हे सत्य ऐकल्यानंतर जिसने भी रोमियो 10 का 9 पढ़ा, आणि रोम त्याचा 10 अध्याय त्याचं 9 वचन वाचा. यदि तू अपने मुंह से यीशु को प्रभु जानकर अंगीकार करे देखिए, मुंह से प्रभु जान करके अंगीकार करना आणि तोंडाने प्रभू जाणून त्याचा स्वीकार करणं ये हल्की बात नहीं. आणि हे साधारण गोष्ट नाही. आप किसी को भी ऐसा बोलकर देखना, अभी भी हो मानव प्रभु यीशु को प्रभु बोल करके मुंह से अंगीकार नहीं करेगा. आणि तुम्ही कोणाला बोलून बघा, तो येशू ख्रिस्ताला प्रभू म्हणून स्वीकार करणार नाही. हाँ, ये प्रभु का अनुग्रह है. आणि देवाची कृपा आहे. तो आपका जीवन में वास्तव में अनुभव हुआ है कि नहीं, परखना. आणि तुमच्या जीवनामध्ये हा अनुभव आहे का नाही जरा पारखा. आओ ये वचन पूरा पढ़ना, 9 वचन. और अपने मन से विश्वास करे हाँ। कि परमेश्वर ने उसे मरे हुओं में से जिलाया, तो तू निश्चय उद्धार पाएगा. ठीक है, यही अनुभव को प्रभु ने जब यूहन्ना का सुसमाचार 12 अध्याय का 12-13 वचन में कहता है. आणि तेच योहाना सुसमाचार त्याचा पहिला अध्याय 12 आणि 13 वचनामध्ये म्हटलंय. परंतु जितनों ने उसे ग्रहण किया देखिए, जितनों ने उसको या प्रभु यीशु मसीह को ग्रहण किया, क्या होकर के ग्रहण किया? प्रभु जान कर ग्रहण किया. आणि जेवढ्या लोकांनी येशू ख्रिस्ताला प्रभू जाणून स्वीकारलं, उसने उन्हें परमेश्वर की संतान होने का अधिकार दिया. देखा, उसी घड़ी में उनको परमेश्वर का संतान होने का अधिकार मिलता है. आणि त्याच वेळेला त्यांना परमेश्वराचे पुत्र होण्याचा अधिकार मिळतो. क्यों मिलता है? काय मिळतो? उस समय में एक बड़ा संभव हुआ. आणि त्या वेळेला मोठी घटना झाली. क्या संभव हुआ? काय घटना झाली? हमने एजेकिएल में भी अभी पढ़ा था. आणि एजेकिएल मध्ये आपण ऐकलं होतं. मैं बार बार उसको पढ़ाने की जरूरत नहीं, मैं बताते जाऊंगा. आणि वारंवार वाचण्याची गरज नाही, मी तुम्हाला सांगत जातो. जिस घड़ी में आपने प्रभु यीशु को अपना प्रभु मान करके मुंह से अंगीकार करता है, आणि ज्या वेळेला येशू ख्रिस्ताला प्रभू जाणून तुम्ही आपल्या मुखाने मान्य करता, उस क्षण में एक बड़ा भयंकर संभव आपके जीवन में होता है. आणि त्याच वेळेला एक मोठा संभव तुमच्या जीवनामध्ये होतो. पहली बात, पहिली गोष्ट, आपका हृदय धो करके एक नया हृदय मिलता है. आणि तुमचं हृदय जे आहे ते धुतल्या जाऊन एक नवीन हृदय भेटतं. क्योंकि आपको मालूम है पुराने हृदय में पूरा पाप भरा हुआ है. कारण जुन्या हृदयामध्ये संपूर्ण पाप आहे. उसका चित्र मरको 7 अध्याय के 21 से 23 तक लिखा है. आणि त्याचं चित्रण जे आहे ते मार्क त्याचा 7 अध्याय 21 ते 23 वचनामध्ये लिहिलेलं आहे. इतना बड़ा गंदगी, आणि केवढी घाणेरडापणा. वो गंदगी क्या करता? प्रभु यीशु मसीह तुरंत उसी क्षण में अपने लोगों से धोकर शुद्ध करता है. आणि ती जो काय घाणेरडापणा आहे तो सगळं काय प्रभू येशू ख्रिस्त आपल्या रक्ताच्या द्वारे धुवून शुद्ध करतो. एकदम वो हृदय को शुद्ध करता है. आणि ते हृदय एकदम शुद्ध करतो. तो एक नया हृदय बन जाता है. आणि मग आपलं हृदय एक नवीन होतं. और हमारे आत्मा में भी कलंक हुआ था. आणि आपल्या आत्म्यामध्ये सुद्धा डाग लागलेला असतो. वो भी एक मुर्दा अवस्था में था. आणि ते सुद्धा एका मेलेल्या अवस्थेमध्ये राहतं. एफिसियों 2 अध्याय का 1 वचन में बढ़ता है. आणि इफिस्कराचं पत्र 2 अध्याय त्याच्या पहिल्या वचनामध्ये आपण पाहतो.
पाहतो हम पाप और अतिक्रम के कारण हमारी आत्मा में हम मरे हुए लोग थे। आणि पाप आणि अतिक्रमण याच्यामुळे आपण आत्म्यामध्ये मेलेलो होतो हमारा प्रभु के साथ कोई नाता नहीं था। आणि प्रभू सोबत काही संबंध नव्हता हम प्रभु से बहुत दूर थे। आणि प्रभू पासून आपण दूर होतो क्यों? का? मरा हुआ अवस्था है। कारण मेलेली अवस्था. Praise the Lord. आमेन. प्रियो, प्रभु में आने के बाद में भी मुर्दा अवस्था में जाने वाले लोग हैं। आणि प्रभू मध्ये आल्यानंतरही मृत अवस्थेमध्ये जाणारे काही लोक आहेत. कब? केव्हा? वापस पाप में घुस जाता है। आणि ज्या वेळेला पुन्हा पापामध्ये जातात. आपको मालूम है सरदेश मंडली को प्रभु ने क्या बोला? प्रकाशित वाक्य 3:1 में, आणि सदीस मंडळीला प्रभूने काय म्हटलं? त्याचं प्रकटीकरण त्याचा 3रा अध्याय त्याचं पहिलं वचन. तू जीवित है तो कहलाता है, पर तू है तो मरा हुआ। आणि तो जिवंत तर म्हटला जातो पण आहे मेलेला. Praise the Lord. Praise the Lord. ध्यान देना प्रियो, लक्ष द्या प्रियांनो. प्रभु की दृष्टि में आज मेरा जीवन कहाँ पर आणि है? प्रभूच्या दृष्टीमध्ये आपलं जीवन कुठं आहे? दुनिया को हम विश्वासी बोल करके, एक बाइबल लेकर के, मतलब एक मसीह नाम लेकर के संगति में जाते हुए लोगों को बता सकता है, बहका सकता है, धोखा दे सकता है। आणि जगाला सांगू शकतो की मी एका ख्रिस्ती आहे, कारण माझं नाव ख्रिस्ती आहे, मी बायबल उचलतो आणि संगतीमध्ये जातो, असं जगाला फसवू शकता. हम पुराने मंडली में जाता है, आणि आम्ही अमुक अमुक मंडळीमध्ये जातो एक अच्छा मंडली का नाम लेकर के हम मतलब दूसरे लोगों को फंसा सकता आणि है। एका चांगल्या मंडळीचं नाव घेऊन लोकांना फसवू शकतो. वो मंडली में जाने से मतलब वो प्रभु का बेटा नहीं बनता। आणि प्रियानो, मंडळीमध्ये गेल्यानंतर तो प्रभूचा मुलगा नाही होऊ शकत. आपका नया जन्म बहुत बड़ी बात है, तुमचा नवा जन्म महत्वाचा आहे. है ना? आपको आत्मा में जीवन पाया है कि नहीं? आणि आत्म्यामध्ये तुम्ही जीवन मिळवलेलं आहे का? जिस घड़ी में आपको पाप क्षमा मिलता है, आणि ज्या वेळेला तुम्हाला पापांची क्षमा मिळते उस समय में आपका आत्मा में जीवन आता है, आणि त्या वेळेला तुमच्या आत्म्यामध्ये जीवन येतं प्रभु के साथ का संबंध में आता है, आणि प्रभूच्या सोबत संबंध येतो वो जिलाया जाता है। आणि तो जिवंत केला जातो. यीशु मसीह जीवन देने के लिए, बहुतायत का जीवन देने के लिए आया। आणि येशू ख्रिस्त जीवन देण्याकरता आणि विपुलतेने जीवन देण्याकरता आला. जब प्रभु यीशु मसीह को अपना प्रभु अंगीकार करता है, आणि ज्या वेळेला येशू ख्रिस्ताला आपण प्रभू म्हणून स्वीकारतो उसी क्षण में पहली बात दिल पूरा धोया जाता है, आणि त्याच वेळेला आपलं हृदय संपूर्ण धुतल्या जातं. उसी समय में आपका आत्मा जिलाया जाता आणि है, त्याच वेळेला आपला आत्मा जो आहे तो जिवंत केला जातो. उसी समय में प्रभु की आत्मा आपके आत्मा के अंदर आता आणि है, त्याच वेळेला देवाचा आत्मा तुमच्या आत्म्यामध्ये येतो. उसी समय में आपको एक नया मन भी मिलता है। आणि त्याच वेळेला तुम्हाला एक नवीन मन सुद्धा मिळतं. है ना? पहला कोरिन्थी 2:16 में लिखा है, आणि पहिले करंथीकराचं पत्र त्याचा 2रा अध्याय त्याचं 16 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. उसका बी पार्ट में, आणि त्याच्या शेवटल्या भागामध्ये हमें मसीह का मन है। आणि आपल्यामध्ये ख्रिस्ताचं मन आहे. किसके बारे में? आणि कोणा संबंधाने? ये मंडली में आकर के सोने वालों के बारे में नहीं। आणि मंडळीमध्ये येऊन जे झोपा काढतात त्यांच्यासाठी नाही. देखो, आप देखना, प्रभु का वचन सुनने के लिए नहीं देगा। आणि बघा सैतान काय करेल, देवाचं वचन ऐकण्याकरता तुम्हाला तो अनुमती देणार नाही. प्रियो, आपको मालूम है, ये वचन का भेद आप नहीं जानना करके विरोधी का लक्ष्य। आणि प्रियांनो, या वचनाचं रहस्य तुम्ही न जाणावं हे विरोधी सैतानाचा उद्देश आहे. आप जरूर उद्धार पाया होगा, आणि निश्चित तुमचं तारण झालं असेल, लेकिन आप आत्मिक भेदों को ना जाने, आप आत्मिक जीवन में उन्नति ना पाए, ये विरोधी का लक्ष्य है। आणि आत्मिक जीवनामध्ये तुम्ही उन्नती प्राप्त न करावं हा विरोधाचं लक्ष आहे. आप कहाँ पर बैठा है? तुम्ही कुठे बसले? प्रभु के उपस्थिति में। प्रभूच्या उपस्थितीमध्ये. आप क्या सुन रहे हैं? आणि तुम्ही काय ऐकत आहात? प्रभु की वाणी। आणि प्रभूची वाणी. किसने प्रभु की वाणी? आणि का प्रभूची वाणी? प्रभु की जन्म मसीह में सिद्ध बने, आणि ख्रिस्ताच्या लोकांनी ख्रिस्तामध्ये परिपूर्ण व्हावं मसीह के रूप बने। आणि ख्रिस्ताचं रूप व्हावं. परंतु क्या हुआ? काय झालं? थकड़ा ब्रेकफास्ट किया, आणि खूप जास्त ब्रेकफास्ट केला. इसलिए क्या हुआ? आणि म्हणून काय झालं? पेट बोलता है, आणि पोट सांगतं अभी तो सो जाइए। आता तू लवकर झोपून जा. ध्यान से मत सुनो। आणि लक्ष देऊन ऐकू नको. Praise the Lord. Praise the Lord. प्रियो, शरीर बलहीन है, आणि प्रियांनो, शरीर तर दुर्बल आहे. हमें कहीं से भी सुलाने के लिए यत्न करेगा विरोधी। आणि आपल्याला कसंही करून झोपेमध्ये टाकण्याकरता विरोधी प्रयत्न करेल. प्रियो, अभी आपको पितरी मनुष्य में सामर्थ्य पा करके मसीह के रूप बनने का समय है। आणि आंतरिक मनुष्यामध्ये सामर्थ्य प्राप्त करून ख्रिस्तामध्ये वाढण्याची गरज आहे. मतलब कई लोग आंख बंद कर रहा था, इसलिए मैं वो भी बात को याद दिला करके, क्योंकि अभी सामने है ना, सबको दिखता है ना। आणि लोक काही डोळे बंद करत होते, समोर दिसतं ना. नाम नहीं लेंगे, नाव घेणार नाही, आपको बुरा रहेगा। तुम्हाला वाईट वाटेल. परंतु मतलब काम बुरा है तो फिर नाम लेना पड़ेगा भी। आणि काम जर खराब आहे तर मग नाव घ्यावं लागेल. प्रभु की उपस्थिति में, प्रभूच्या उपस्थितीमध्ये. प्रभु के दरबार में कोई भी मतलब दुर्लक्ष ना करे। आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये कोणी दुर्लक्षित करू नका. तो अभी यहाँ पर कि आप जरूर परखना प्रियो, आपको ये आपका अनुभव है कि नहीं? आणि तुम्ही निश्चितच फार का अनुभव तुम्हाला आहे का? नया जन्म पाने का ये भेद जानना। आणि नवा जन्म प्राप्त करण्याचे रहस्य जाणून घ्या. आप जिस कड़ी में नया जन्म पाता है, आणि ज्या वेळेला तुमचा नवा जन्म होतो वो एक जन्म है।
आणि तो एक जन्म आहे वो जन्म वो दुनिया की रीति का नहीं। आणि तो जन्म जगाच्या रीतीने नाही। अभी हम जैसे हमने यूहन्ना 3:6 में पढ़ता है, आणि जसं योहान 3:6 आपण पाहतो, निकोदेमुस को समझाने के लिए प्रभु ने क्या बोला, जो शरीर से जन्मा वो शरीर है। आणि निकोदेमसला समजून सांगत असताना असं म्हटलं, जे शरीरापासून जन्मले ते शरीर आहे। हाँ, पढ़िए उसका। जो शरीर से जन्मा है वह शरीर है, हाँ। और जो आत्मा से जन्मा है वह आत्मा है। आगे अचंबा न कर कि हाँ। मैंने तुझसे कहा हाँ। तुझे नए सिरे से जन्म लेना अवश्य है। देखा, मैंने तुमसे कहा तुझे नया सिरे से जन्म लेना अवश्य है। आणि मी तुला सांगितलं, नव्याने जन्म घेणं तुला गरजेचं आहे। यो नया जन्म बहुत जरूरी है। प्रेमो, नवा जन्म खूप गरजेचा आहे। इस कड़ी में आप सुसमाचार सुन करके आज भी जिसको सच्चा अनुभव नहीं है तो वो अनुभव आपको मिलना चाहिए। इसलिए बार बार पवित्र आत्मा की प्रेरणा से मैं आपको ये स्थान में और एक बार ये संदेश दे रहा हूँ। आणि मग आजही ज्याला नवजन्माचा अनुभव नाहीये, त्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने वारंवार तुम्हाला सांगत आहे आणि आजही सांगत आहे। अगर सही नया जन्म का अनुभव नहीं है तो प्रियो आप धोखा खाएगा। आणि खरा नवजन्माचा अनुभव नाहीये तर प्रियानो तुम्ही फसल्या जाल। क्योंकि एक बार हमें इस दुनिया में जब हम जन्म हुआ, शरीर से जन्म हुआ, माँ बाप से जन्म हुआ, आणि एकदा आपला पहिला जन्म झाला तो शरीराच्या द्वारे, आई वडिलांच्या द्वारे झाला। तो ये जन्म, आणि हा जन्म जो आहे, ये नया जन्म ये दुनिया का नहीं, आणि हा नवा जन्म जो आहे तो या जगाचा नाही, ये स्वर्ग का है, आणि हा स्वर्गाचा आहे, ये ऊपर का है। आणि हा वरचा आहे। यूहन्ना का सुसमाचार पहला अध्याय का हम 12 वचन पढ़ा था, 13 वचन पढ़िए। आणि योहान त्याचा पहिला अध्याय त्याचं 13 वचन वाचा। वे न तो लहू से हाँ। न शरीर की इच्छा से न मनुष्य की इच्छा से परंतु परमेश्वर से उत्पन्न हुए हैं। देखा, परमेश्वर से, परमेश्वर की इच्छा से होने वाला जन्म है नया जन्म। आणि देवाच्या इच्छेच्या द्वारे होणारा तो जन्म आहे तो म्हणजे नवा जन्म। ये मनुष्य की इच्छा से नहीं, आणि मनुष्याच्या इच्छेने नाही, ये शरीर की इच्छा से आणि नहीं, या शरीराच्या इच्छेने नाही, ये और कोई रिश्ते से नहीं आने वाला बात है। आणि कुठल्या संबंधाद्वारे होणारा जन्म हा नाहीये, ये डायरेक्ट परमेश्वर से होने वाला बात है। आणि डायरेक्ट परमेश्वराच्या द्वारे होणारी गोष्ट आहे। परमेश्वर की भेजा हुआ इस जीवन वचन की द्वारा, आणि परमेश्वराने पाठवलेल्या जिवंत वचनाच्या द्वारे ये नया जन्म पाते बिना हम आत्मिक जीवन में कैसे बढ़ सकता या आत्मा में कैसे चल सकता। आणि नवा जन्म न प्राप्त करता आपण आत्म्यामध्ये कसं काय चालू शकतो, ये बहुत गंभीर बात है। आणि ही खूप गंभीर गोष्ट आहे। कई बार कई लोगों को अपन थोड़ा मतलब फोर्स करता है, लेकिन फोर्स मत करो, क्योंकि उसका नया जन्म पाया है कि नहीं ये बात को पर। आणि काही लोकांना आपण बळजबरी करतो, पण बळजबरी करू नका। तुम्ही एक गोष्ट जाणून घ्या की त्याचा नवा जन्म झालेला आहे का। ये कैसे भी अभी आपको मालूम है, आम का पेड़ में आप टांगेगा तो वो रियली ओरिजिनल नहीं है ना, ऐसा हो कब तक ऐसा मन कपड़ा करेगा। आणि मग आंब्याच्या झाडावर जर आपण सफरचंद लावलं तर ते खोटेपणा आहे, तो असा खोटेपणा कुठपर्यंत चालेल। आज यहाँ पर आकर के आपको बाइबल पढ़ाएंगे, ये करेंगे वो करेंगे, पर रियली आप बाइबल कभी पढ़ता ही भी नहीं, पवित्र जीवन बिताता भी नहीं, क्योंकि आपका नया जन्म ही नहीं हुआ। आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला प्रार्थना करायला लावाल, बायबल वाचायला सांगाल, पण मग त्याचा काही उपयोगच नाही ना। कारण का, खऱ्या तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कधी बायबल वाचतच नाही ना, प्रार्थना करतच नाहीये ना। एक बात ध्यान से सुनना, एक गोष्ट लक्षात ठेवा, जब आप नया जन्म पाते हो, ज्या वेळेला तुमचा नवा जन्म होतो, उसी एक के क्षण में बहुत बड़े बड़े मतलब काम होता है। आणि त्याच एकाच क्षणात खूप काही गोष्टी होतात। उसी समय में प्रभु अपने आप को पवित्र आत्मा से मोहर लगाता है, आणि त्याच वेळेला प्रभू पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हाला मुद्रांकित करतो। उसी समय में पवित्र आत्मा बयान में देता है, आणि त्याच वेळेला पवित्र आत्मा तुम्हाला इसार म्हणून देतो। उसी समय में पवित्र आत्मा का आपको अभिषेक मिलता है। आणि त्याच वेळेला तुम्हाला पवित्र आत्म्याचा अभिषेक मिळतो। अभिषेक कैसे मिलेगा? आणि अभिषेक कसा मिळणार? उससे पहले पवित्र आत्मा का बपतिस्मा मिलेगा, आणि त्याच्या अगोदर पवित्र आत्म्याचा बपतिस्मा भेटेल। ये सब उद्धार पाने का उसी क्षण में होने वाला बात है। आणि हे उतारण प्राप्त होण्याच्या त्याच वेळेची ही गोष्ट आहे। कई लोग है ना पवित्र आत्मा का बपतिस्मा के लिए कई महीने उपवास करता है, आणि पुष्कळ लोक पवित्र आत्म्याच्या बपतिस्म्यासाठी कितीतरी दिवस उपवास करतात, तभी वो बोलता है कि हमको पवित्र आत्मा मिला। आणि त्याच वेळेला ते म्हणतात मला पवित्र आत्मा मिळाला। ये इतना धोखा का शिक्षण है। आणि हे किती फसवणुकीचं शिक्षण आहे। मैं आपको बताना चाहूंगा, आज चारों तरफ बहुत झूठे फॉल्स डॉक्ट्रिन बहुत है प्रिय। आणि आज चहू बाजूने खोटे संदेश, खोटे प्रचार करणारे खूप आहे। इधर कोई ऐसा मानव पवित्र आत्मा के लिए इंतजार करके कोई पाया हुआ कोई है क्या? आणि पवित्र आत्म्याची वाट पाहून पवित्र आत्मा मिळवलेल्यापैकी कुणी आहे का? है तो आप धोखा की आत्मा में, आणि जर आहे तर तुम्ही एका धोक्याच्या आत्म्यामध्ये कोई आहात, गलत शिक्षण में आप फंसा है। आणि चुकीच्या शिक्षणामध्ये तुम्ही फसलेले आहात। प्रियो, पहली बात
बात आप आत्मा में नया जन्म पाता है, आणि पहिली गोष्ट आत्म्यामध्ये तुम्ही नवा जन्म प्राप्त करता जिस वक्त आपका नया जन्म होता है, आणि ज्या वेळेला तुमचा नवा जन्म होतो उसी समय में आपका उद्धार हुआ। आणि त्याच वेळेला तुमचं तारण झालं उद्धार होने का अर्थ आणि तारण होणं याचा अर्थ आपको पाप क्षमा मिला, आणि तुम्हाला पापांची क्षमा मिळाली और उसी समय में आप प्रभु यीशु मसीह के शरीर के साथ जोड़ा गया। आणि त्याच वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीरासोबत तुम्ही जोडल्या गेले। मंडली किसका है? मंडळी कोणाची आहे? कोई व्यक्ति का है क्या? आणि कुठल्या मनुष्याची आहे का? कोई कंपनी का? आणि कुठल्या कंपनीची आहे का? नो प्रियो, नाही प्रियांनो, मंडली कोई कंपनी का नहीं, आणि मंडळी कुठल्या कंपनीची संस्थेची नाही कोई व्यक्ति का नहीं, आणि कुठल्या मनुष्याची नाही, मंडली प्रभु यीशु मसीह का है। आणि मंडळी प्रभू येशू ख्रिस्ताची आहे। प्रभु यीशु मसीह ने मत्ती 16:18 में कहा ना, आणि प्रभू येशू ख्रिस्ताने मत्ते 16:18 वचनामध्ये म्हटलं ना, मैं मेरा मंडली बनाऊंगा, आणि मी माझी मंडळी बांधीन अधोलोक के फाटक उसके ऊपर प्रबल नहीं होगा। आणि अधोलोकाचा फाटक त्याच्यावर प्रबल होणार नाही, मंडली के ऊपर अधोलोक की फाटक प्रबल नहीं होगा, आणि मंडळीच्या वरती अधोलोकाचा फाटक प्रबल होणार नाही, संगठन के ऊपर प्रबल होगा, आणि संघटनेवर होईल, धर्म के ऊपर प्रबल होगा, आणि धर्मावर होईल, बाइबल कॉलेज के ऊपर प्रबल आणि होगा, बायबल कॉलेजवर होईल, मंडली के ऊपर प्रबल होगा। मंडळीवर नाही, क्योंकि मंडली प्रभु बनाता है। कारण मंडळी प्रभू बनवतो। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। मंडली के सदस्य बनाए क्या? आणि मंडळीचे सदस्य झालेले आहात का? मंडली का सदस्य कौन है? आणि मंडळीचे सदस्य कोण आहे? दुनिया का कोई डिग्री वाला नहीं, आणि जगाचे कोणी पदवीधर नाही, उधार पाए हुए लोगों में डिग्री वाला हो सकता है, परंतु वो डिग्री आपको उधार नहीं करता। आणि तारण प्राप्त झालेल्या लोकांना कुठल्या पदव्या असतील पण तिची पदवी आहे ते तुमचं तारण नाही करणार। दुनिया खरीदी का कोई भी क्वालिफिकेशन हमें उधार के अनुभव में नहीं लाता। आणि जगाची कुठल्याही प्रकारची पदवी आपल्याला तारणामध्ये आणणार नाही। उधार क्या है समझो प्रियो। तारण काय समजा प्रियंका। आज भी बहुत लोगों ने उधार के बारे में ना जान करके पानी में डुबा बोल करके अपनी मनमानी में जीवन बिता रहे हैं। आणि आजही तारण काय आहे न समजता लोक पाण्यामध्ये डुबतात आणि आपल्या मनमर्जीप्रमाणे जीवन जगतात। कितना दुख लगता है। आणि किती दुःख वाटतं। है ना, एक उधार पाया हुआ व्यक्ति उधार पाने के उसी क्षण में मसीह के शरीर का एक अंग बन जाता है। आणि तारण ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचं होतं त्याच वेळेला तो प्रभूच्या शरीराचा एक अवयव होतो। एक हरेक उधार पाए हुए लोग प्रभु यीशु मसीह की शरीर का एक अंग या मंडली में एक अंग बन करके जोड़ा जाता है। आणि प्रत्येक तारण प्राप्त झालेला व्यक्ती मंडळीमध्ये एक अवयव होऊन जोडला जातो। ये बात प्रेरितों का दूसरा अध्याय का 47 वचन की बी पार्ट में आप देखता है। आणि हीच गोष्ट प्रेषितांचे कृत्य त्याचा दुसरा अध्याय त्याच्या 47 वचनाचा दुसऱ्या भागामध्ये आपण पाहतो। जितने उधार पाते थे उनको प्रतिदिन प्रभु मंडली में मिलाता है। आणि जेवढे तारण प्राप्त करत होते प्रभू त्यांना मंडळीमध्ये दररोज मिळवत असे। ये किसी मंडली रजिस्टर में नाम लिखने वाला बात नहीं। आणि कुठल्या मंडळीच्या रजिस्टर मध्ये नाव लिहिण्याची गोष्ट नाहीये। ये स्वर्गीय गवर्नमेंट की या स्वर्ग की जीवन की किताब में नाम लिखने वाली बात है। आणि स्वर्गीय पुस्तकामध्ये नाव लिहिण्याची ही गोष्ट आहे। क्योंकि जिन्होंने जीवन पाया, आणि ज्यांनी जीवन प्राप्त केलं, जिन्होंने प्रभु यीशु मसीह को पाया, आणि ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला प्राप्त केलं, उनका नाम उस जीवन का किताब में। आणि त्यांचं नाव त्या जीवनाच्या पुस्तकामध्ये आहे। मंडली का रजिस्टर वो जीवन का किताब है। आणि मंडळीचं रजिस्टर ते जीवनाचं पुस्तक आहे। इसलिए आपको सबको मालूम है जब प्रकाशित वाक्य 20:15 हम पढ़ता है कि जिन किसी का नाम जीवन की किताब में लिखा हुआ नहीं मिलेगा उसको उस आग के जेल में डाला जाएगा, वो है दूसरा मृत्यू। आणि प्रकटीकरणाचं पुस्तक त्याचा 20 अध्याय त्याच्या 15 वचनामध्ये आपण पाहता की ज्याचं कोणाचं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं सापडणार नाही त्याला त्या अग्नीच्या सरोवरामध्ये टाकण्यात येईल, ते आहे दुसरं मरण। प्रियो, जीवन का किताब में मेरा नाम है क्या? आणि प्रियो, जीवनाच्या पुस्तकामध्ये माझं नाव आहे का? यकीन करो आणि या गोष्टीला निश्चित करा वास्तव में आपका नया जन्म हुआ है। आणि खरोखर तुमचा नवा जन्म झालेला आहे। तर नया जन्म कैसे होता? आणि नवा जन्म कसा होतो? डुबकी के द्वारा नहीं, आणि पाण्यामध्ये डुबल्याद्वारे नाही, वचन के द्वारा। वचनाच्या द्वारे। है ना, जब याकूब बोलता है, याकूब पहला अध्याय का 18 वचन, आणि याकोब त्याचा पहिला अध्याय त्याच्या 18 वचनामध्ये याकोब अशा प्रकारे म्हणतो, वचन के द्वारा प्रभु ने हमें नया सृष्टि बनाया। आणि वचनाच्या द्वारे प्रभुने आपल्याला नवीन उत्पत्ती बनवलं। पहला पत्रोस पहला अध्याय का 23 वचन, पहिले पेत्र पहिला अध्याय त्याच्या 23 वचनामध्ये, नाशमान बीज से नहीं, आणि नाशवंत बीजाच्या द्वारे नाही, अविनाशी बीज आता सदा रहने वाला प्रभु के वचन, जीवित वचन के द्वारा तुम्हारा नया जन्म हुआ। आणि अविनाशी बीज म्हणजे निरंतर राहणाऱ्या त्या परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे तुमचा नवा जन्म झाला। पत्रोस बोलता है वचन के द्वारा नया जन्म हुआ। आणि पेत्र म्हणतो वचनाच्या द्वारे नवा जन्म झाला। याकूब बोलता है कि वचन के द्वारा नया जन्म आणि हुआ। याकोब म्हणतो वचनाच्या द्वारे नवा जन्म झाला। पहला कुरिन्थी 4 अध्याय का 15 वचन में कुरिन्थ मंडली को प्रभु के दास प्रेरित पौलुस कहता है, सुसमाचार के बाद मैं तुम्हारा आत्मिक पिता बना, क्योंकि सुसमाचार तुझे देख करके मैंने तुझे नया जन्म दिलाया। आणि पहिले करंथीकराचं पत्र त्याचं 4 अध्याय त्याच्या 15 वचनामध्ये प्रेषित पौल करंथीकराच्या
मंडळीला अशा प्रकारे म्हणतो की सुवार्तेच्या द्वारे तुमचा नवा जन्म झालेला आहे, कारण सुवार्तेचं वचन जे आहे ते मी तुम्हाला दिलेलं आहे. ये कोई छोटी बात नहीं. आणि प्रियांनो, ही काही लहान गोष्ट नाही. जिस समय में आपको उद्धार हुआ, आणि ज्या वेळेला तुमचं तारण झालं, उस समय में प्रभु ने आपको मंडली में मिलाया. आणि त्या वेळेला प्रभूने तुम्हाला मंडळीशी जोडलं. मंडली क्या है? मंडळी काय आहे? मंडली प्रभु यीशु मसीह का शरीर है. आणि मंडळी प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आहे. वो शरीर में आपको मिलाया. आणि त्या शरीराशी तुम्ही जोडल्या गेले. कैसा मिलाया? कसं मिळवलं? हाँ, शरीर में मिलाने के वक्त में आपके जीवन में और एक महान कार्य हुआ. आणि शरीराशी जोडल्या गेल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये अजून एक महान कार्य झालं. क्या कार्य हुआ मालूम ते है? काय आहे? उस समय में आपको पवित्र आत्मा का बपतिस्मा दिया गया. आणि त्यावेळेला तुम्हाला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा देण्यात आला. मैंने 12 कुरिन्थी 12 अध्याय का 13 वचन में पौलुस कहता है, पहिले करंथीकराचं पत्र 12 अध्याय 13 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे म्हणतो. इतना सिंपल बात है. आणि किती सरळ गोष्ट आहे. मैं आपको बताना चाहूंगा, आप इन वचनों को बार बार ध्यान से सुनना. आणि हे वचन वारंवार तुम्ही लक्ष देऊन ऐका प्रियांनो. किसी झूठा शिक्षणों में मत आणि जाना. कुठल्या प्रकारच्या खोट्या शिक्षणामध्ये जाऊ नका. इस बाइबल की सत्य वचन से बहकाने के लिए कई झूठे लोग निकले. आणि या बायबलचे जे सत्य वचन आहे त्याच्यापासून दूर नेण्याकरता खोटे संदेश निघालेले आहे. उम्र में वो प्रेरितों के समय में ही झूठे लोग बोलते. आणि प्रेषितांच्या वेळेमध्येच खोटे संदेश होते. फिर ये आखिरी समय में कितना अधिक निकलेगा. आणि मग या शेवटल्या काळामध्ये किती जास्त निघतील. इसलिए एक बात जानना, आणि म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवा. अगर आप उद्धार पाया है, आणि जर तुमचं तारण झालेलं आहे आप प्रभु की मंडली में है, आणि तुम्ही प्रभूच्या मंडळीमध्ये और आहात. प्रभु का मंडली बोलेगा तो प्रभु का शरीर है. आणि प्रभूचं मंडळी म्हटलं म्हणजे प्रभूचं शरीर आहे. आपको सबको याद है जब पढ़िए उसको, हमारे 12 कुरिन्थी 12 अध्याय का 13 वचन. क्योंकि हम सब ने, क्या यहूदी हो क्या यूनानी, हाँ। क्या दास क्या स्वतंत्र, हाँ। एक ही आत्मा के द्वारा एक ही आत्मा के द्वारा एक देह होने के लिए एक देह होने के लिए बपतिस्मा लिया, हाँ। और हम सबको एक ही आत्मा पिलाया गया. देखा प्रियो, ये कितना श्रेष्ठ बात है. आणि प्रियांनो, किती श्रेष्ठ गोष्ट आहे. प्रभु ने उद्धार पाए हुआ अनेक लोगों को प्रभु मंडली में जोड़ता है, तो उसी समय में प्रभु ने पवित्र आत्मा का बपतिस्मा दिया. आणि तारण प्राप्त झालेल्या लोकांना प्रभू जर मंडळीमध्ये जोडतो तर त्याच वेळेला त्यांना पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा दिला. हम अनेक को एक ही आत्मा पिलाया गया. आणि आपल्या प्रत्येकाला एकच आत्मा देण्यात आला. अब एक मानो प्रभु का शरीर में मिलाया गया हुआ अनेक लोगों को पवित्र आत्मा का बपतिस्मा दिया गया करके वचन करता है. आणि प्रभूच्या मंडळीमध्ये जोडलेल्या प्रत्येकाला जर तारण प्राप्त झालेलं आहे तर त्याला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळालेला आहे असं प्रभूचं वचन सांगतं. आपको पवित्र आत्मा का बपतिस्मा कब मिला? आणि तुम्हाला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा केव्हा मिळाला? उद्धार पाने के बाद, 2 साल के बाद. आणि तारण प्राप्त झाल्यानंतर 2 वर्षानंतर का? इतना बेवकूफी बात है. आणि किती मूर्खाची गोष्ट आहे. प्रियो, कितना भी बड़ा प्रचारक हो, कितना भी बड़ा ज्ञानी हो, ये वचन के खिलाफ बोलता है तो उसकी बात कभी नहीं सुनना, क्योंकि वचन सत्य है, वो व्यक्ति झूठा है. आणि कितीही ज्ञानी, कितीही मोठा प्रचारक असू द्या, जर तो वचनाच्या विरोधामध्ये काही बोलत आहे तर त्याचं अजिबात ऐकू नका. कारण का? तो मनुष्य कितीही मोठा असू द्या, वचन सत्य आहे. क्योंकि प्रभु के वचन कहता है, कारण देवाचं वचन सांगतं जो भी लोग उद्धार पाते हैं, उस उद्धार पाए हुए लोगों को प्रभु शरीर में जोड़ता है, तो जोड़ने के समय में पवित्र आत्मा का बपतिस्मा लेता है. आणि तारण प्राप्त झाल्यानंतर प्रभू आपल्या मंडळीमध्ये त्यांना जोडतो तर त्यांचा पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा करतो. और कई बार कई लोग हमारा प्रभु का अभिषिक्त दास करके कुछ बोलता है. आणि काही लोक काय की देवाचा अभिषिक्त दास म्हणून असं शब्द वापरतात. प्रयोग ये बहुत गलत प्रयोग है. आणि प्रियांनो, हा शब्द प्रयोग चुकीचा आहे. अगर कोई भी ऐसे करता है तो वो झूठा आदमी है. आणि कोणी असं करतं तर तो खोटारडा आहे. प्रभु की अभिषिक्त एकमात्र व्यक्ति वो प्रभु यीशु मसीह है. आणि प्रभूचा अभिषिक्त केवळ एक मात्र तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. कोई भी व्यक्ति इंडिविजुअल अभिषिक्त बोल करके कह नहीं सकता. आणि कोणीही एक व्यक्ती अभिषिक्त असं म्हणू शकत नाही. हम सभी लोग जो प्रभु में, सबको अभिषेक मिला है. आणि आपण जे सगळे प्रभू मध्ये आहेत आपल्या प्रत्येकाला अभिषेक मिळालेला आहे. सेपरेट नहीं, आणि वेगळा नाही. प्रभु के शरीर में बना रहेगा तो. आणि प्रभूच्या शरीरामध्ये राहिलो तर, प्रभु के शरीर के साथ जोड़ा नहीं गया है तो आणि प्रभूच्या शरीराशी आपण जोडले गेलो नाही तर आपको उस अभिषेक का अनुभव नहीं मिलेगा. आणि तुम्हाला त्या अभिषेकाचा अनुभव मिळणार नाही. अनेक पवित्र लोग जिस घड़ी में उद्धार पा करके मंडली में जोड़ा जाता है, उस समय से वो लोग अभिषिक्त लोग हैं. आणि प्रत्येक पवित्र भक्त तारण प्राप्त झाल्यानंतर, तो मंडळीशी जोडला गेल्यानंतर तो एक अभिषेक प्राप्त केलेला व्यक्ती आहे. बोलने का अर्थ वो व्यक्ति को हम अभिषिक्त नहीं बोल सकता, आणि त्या व्यक्तीला अभिषिक्त असं नाही म्हणू शकत. क्योंकि अभिषेक प्रभु का है. कारण अभिषेक जो आहे तो प्रभूचा आहे.
समझ में आया? लक्षात आलं का? शायद थोड़ा ये समझने के लिए लोगों को थोड़ा दिक्कत है। आणि कदाचित हे समजण्याकरता लोकांना थोडेसे अडखळण आहे. क्यों? जब तक प्रभु के शरीर में नहीं है उसके ऊपर अभिषेक का कार्य नहीं। आणि जोपर्यंत एक व्यक्ती प्रभूच्या शरीराशी जोडल्या जात नाही तोपर्यंत त्याच्यावर अभिषेकाचं कार्य राहत नाही. ये अहरोन के सिर पर मैंने डाला हुआ अभिषेक दाढ़ी के द्वारा नीचे तक जाता है। आणि आरोनाच्या मस्तकावर टाकला गेलेला जो अभिषेक आहे तो त्याच्या दाढीच्या द्वारे त्याच्या पायापर्यंत पोहोचतो. आपको 133 भजन संगीत याद है? आणि स्तोत्र 133 तुम्हाला ठाऊक आहे. मतलब वहां हम क्या देखता है? आणि त्या ठिकाणी आपण काय पाहतो? मतलब उसका 33 का 2 भजन आणि 33 त्याचं दुसरं वचन. यह तो उस उत्तम तेल के समान है हाँ। जो हारून के सिर पर डाला गया था हाँ। और उसकी दाढ़ी पर बहकर हाँ। उसके वस्त्र की छोर तक पहुंच गया। हाँ, देखिए मतलब शरीर मतलब अहरोन की सिर पर डाला हुआ वो अभिषेक मन 5 स्थान तक पहुंच गया। आणि अरोनाच्या मस्तकावर टाकलेला जो अभिषेक आहे तो त्याच्या पायाजवळ पोहोचला. एक बात आप जानना, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कभी भी अभिषेक कोई विश्वासी की सिर पर नहीं डाला जाता। आणि कुठलाही अभिषेक जो आहे तो विश्वासणाऱ्याच्या मस्तकावर नाही टाकला जात. ये अभिषेक सिर्फ प्रभु यीशु मसीह को मिला हुआ अभिषेक है। आणि हा अभिषेक आहे तो फक्त प्रभू येशू ख्रिस्ताला भेटलेला आहे. जब प्रेरितों का काम 4 अध्याय का 27 वचन, आणि प्रेषितांचे कृत्य 4 अध्याय त्याचं 27 वचन. जल्दी पढ़िए। ओ लॉर्ड जीसस, क्योंकि हाँ, सचमुच तेरे सेवक यीशु के विरोध में हाँ। जिसका तूने अभिषेक किया जिसका तूने अभिषेक किया। पिता ने किसको अभिषेक किया? आणि पित्याने कोणाचा अभिषेक केला? प्रभु यीशु मसीह को। प्रभू येशू ख्रिस्ताचा. उसका 10 अध्याय का 38 भी। आणि प्रेषित त्याचा 10 अध्याय त्याचं 38 वचन. हाँ, परमेश्वर ने किस रीति से हाँ। यीशु नासरी को पवित्र आत्मा और सामर्थ से अभिषेक किया। हाँ, पवित्र आत्मा और सामर्थ्य से यीशु मसीह को अभिषेक किया। आणि पवित्र आत्मा आणि सामर्थ्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा अभिषेक केला. यह मेरी एक खास बात मैं आपको बताना चाहूंगा। आणि या ठिकाणी विशेष गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. ये अभिषेक सिर्फ सिर को है। आणि हा जो अभिषेक आहे तो फक्त मस्तकासाठी आहे. निर्गमन का किताब 30 अध्याय का 31-32 वचन पढ़ना। निर्गमन उसका 30 अध्याय का 31-32 वचन। निर्गमन त्याचा 30 अध्याय 31 आणि 32 वचन. या और इसराइलियों को मेरी यह आज्ञा सुनाना, हाँ। यह तेल तुम्हारी पीढ़ी पीढ़ी में हाँ। मेरे लिए पवित्र अभिषेक का तेल होगा। हाँ। यह किसी मनुष्य की देह पर न डाला जाए देखा, मनुष्य की देह पर नहीं डाला जाए और मिलावट में उसके समान और कुछ न बनाना। हाँ। यह पवित्र है, हाँ। यह तुम्हारे लिए भी पवित्र होगा। हाँ, देखिए ये मनुष्य के ऊपर नहीं डालना है। आणि मनुष्याच्या वरती नाही टाकायचंय. उसका 29 का 7। आणि 29 अध्याय निर्गमन 29 अध्याय 7 वचन. तब अभिषेक का तेल ले उसके सिर पर डालकर हाँ, इसका महायाजक के सिर पर डालना। आणि जो महायाजक आहे त्याच्या मस्तकावर टाकायचं आहे. लेवी उसका 8 अध्याय उसका 12 वचन। लेवी 8 अध्याय 12 वचन. और उसने अभिषेक के तेल में से हाँ। कुछ हारून के सिर पर डालकर हाँ। उसका अभिषेक करके उसे पवित्र किया। हाँ, देखिए मानव अभी हमें यहाँ पर सब हमने क्या देखा? आणि या सर्व ठिकाणी आपण काय पाहिलं? महायाजक की सिर पर डालना। आणि महायाजकाच्या डोक्यावर टाकायचंय. नए नियम का महायाजक कौन है? आणि नवीन कराराचा महायाजक कोण आहे? प्रभु यीशु मसीह। प्रभू येशू ख्रिस्त. प्रभु यीशु मसीह पर डाला हुआ वो अभिषेक शरीर के द्वारा बहता है। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या डोक्यावर टाकला गेलेला तो अभिषेक त्याच्या शरीराच्या द्वारे वाहतो. मंडली कौन है? मंडळी कोण आहे? प्रभु का शरीर। प्रभूचं शरीर आहे. तो मंडली में बना रहेगा तो अभिषेक भी आपको हमेशा रहेगा। आणि मंडळीमध्ये राहिल्यानंतर तुमच्यावर तो अभिषेक निरंतर राहील. इसलिए जब पहले योगन्ना 2 अध्याय का 20 वचन, आणि पहिलं योहान 2 अध्याय त्याचं 20 वचन. देखिए प्रयोग वह कितना अनोखा प्रयोग है। आणि हा शब्द प्रयोग किती सुंदर आहे. अपनी परंतु तुम्हारा तो उस पवित्र से अभिषेक हुआ है। देखा, तुम्हारा तो उस पवित्र से अभिषेक हुआ बोलेगा तो आपको ऊपर रख के कोई तेल नहीं डाला, आप प्रभु के साथ जोड़ा गया तो अभिषेक आपको मिल गया। आणि तुमचा अभिषेक जो आहे त्या पवित्राद्वारे आहे, तुमच्यावर नाही. तो वैयक्तिक झालेला आहे. ज्या वेळेला तुम्ही त्याच्या शरीराशी जोडले जातात त्या वेळेला तुम्हाला तो अभिषेक मिळतो. होगा नहीं बोला, आणि होणार असं नाही. हुआ। झाला. कब हुआ? केव्हा? जिस घड़ी में आप उधार पा करके शरीर में जोड़ा गया। आणि ज्या वेळेला तुमचं तारण झालं आणि तुम्ही शरीरासोबतच जोडल्या गेले. बहुत अनोखा बात है। उसका 27 वचन, आणि त्याचं 27 वचन. परंतु तुम्हारा वह अभिषेक
जो उसकी ओर से किया गया। देखा, उसकी ओर से किया गया, मतलब प्रभु यीशु मसीह की शरीर में होने के द्वारा आपको अभिषेक मिला। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराशी जोडल्याद्वारे तुम्हाला तो अभिषेक मिळाला। इतना सुंदर रीति में लिखा प्रियो। आणि किती सुंदर रीतीने लिहिलेला आहे मैं प्रियो। एक बात आपको बताना चाहूंगा, आणि एक गोष्ट सांगू इच्छितो, यहाँ पर भी लिखा, भविष्य में नहीं लिखा, वो भूतकाल में लिखा, जिस घड़ी में आपका उद्धार हुआ उस समय में मिला हुआ बात है। आणि मग हे भविष्यामध्ये नाही तर भूतकाळामध्ये लिहिलेलं आहे की ज्या वेळेला तुमचं तारण होतं त्यावेळेला तुम्हाला तो अभिषेक मिळतो। दूसरा कुरिन्थी पहला अध्याय का 21 वचन में पढ़िएगा। दुसरे करंथीकराचं पत्र पहिला अध्याय त्याचं 21 वचन। और जो हमें तुम्हारे साथ मसीह में दृढ़ करता है हाँ। और जिसने हमारा अभिषेक किया हाँ। वही परमेश्वर है। देखा, मतलब ये सब भूतकाल है। आणि हे सर्व भूतकाळामध्ये झालेलं आहे। कोई आकर के मुझे अभी तक अभिषेक नहीं मिला बोल करके अभिषेक के लिए कोई इंतजार करने की जरूरत नहीं। आणि अजून मला अभिषेक मिळाला नाही म्हणून कोणाला अभिषेक प्राप्त होण्याकरता वाट पाहण्याची गरज नाही। ये बहुत गंभीर बात है। आणि खूप गंभीर गोष्ट आहे। हम जिस घड़ी में उद्धार पाया, आणि ज्या वेळेला आपलं तारण झालं, इतना अनोखा बातें प्रभु ने हमारे जीवन में किया। आणि केवढ्या अद्भुत गोष्टी प्रभूने आपल्या जीवनामध्ये केल्या। हर एक उद्धार पाया लोग जानना है। आणि प्रत्येक तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीने जाणायचंय। मैं आज मतलब साधारण व्यक्ति नहीं, आणि मी एक साधारण व्यक्ती नाही, मैं प्रभु का बेटा है, आणि मी प्रभूचा मुलगा आहे, मैं प्रभु का बेटी है। आणि मी प्रभूची मुलगी आहे। इसलिए मैं दुनिया के लोगों के जैसा जीने के लिए, जीवन बिताने के लिए प्रभु ने मुझको अलग नहीं किया। आणि जग ज्याप्रमाणे जगतं त्याप्रमाणे जगण्याकरता प्रभूने मला वेगळं नाही केलेलं। प्रभु ने हमें अपने आत्मा दिया। आणि प्रभूने त्याचा आत्मा मला दिला। क्यों आत्मा दिया? आणि आत्मा का दिला? हम आत्मा के अनुसार चले। आपण आत्मेच्या अनुसार चालावं। अभी ये विषय बहुत गंभीर है, हा विषय खूप गंभीर आहे जल्दी खत्म नहीं कर सकता। आणि लवकर नाही संपू शकत। अभी हमने जैसे मतलब गलातियों का पत्री में पढ़ा था, आणि ज्याप्रमाणे गलातीकराच्या पत्रामध्ये आपण पाहिलं होतं उसका 5 अध्याय, त्याचा 5वा अध्याय, वहां पर हमने क्या देखा? आणि त्या ठिकाणी आपण काय पाहिलं? हमें आत्मा की अनुसार चलना है। आणि आपण आत्म्याच्या अनुसार चालायचंय। उसका 16 वचन पढ़ा, 5 अध्याय 16 वचन। पर मैं कहता हूँ, आत्मा के अनुसार चलो, आत्मा के अनुसार चलो तो तुम शरीर की लालसा हाँ। किसी रीति से पूरी न करोगे। हाँ। अभी देखिए, अभी यहाँ पर एक ही हम आत्मा के अनुसार चलता, आणि एक म्हणजे आपण आत्म्याच्या अनुसार चालतो, नहीं तो फिर कैसे चलता? आणि नाहीतर कसं? शरीर के अनुसार। शरीराच्या अनुसार। इसमें प्रियो एक बहुत बड़ा, आज हम अधिकतर लोगों के जीवन को देखता है तो आणि आज जास्त करून लोकांचं जीवन ज्या वेळेला आपण पाहतो, अभी तक आत्मा के अनुसार चलने का अर्थ नहीं है। आणि आत्म्याच्या अनुसार चालण्याचा अर्थ त्यांना समजला नाही। कितने लोग कह सकते हैं कि मैं आत्मा के अनुसार चलता हूँ, आणि किती लोक समजतात की मी आत्म्याच्या अनुसार चालतो, मैं आत्मा पाया, आणि मला आत्मा मिळाला, और तो आत्मा के अनुसार चलता है क्या? आणि आत्म्याच्या अनुसार चालतो का? आज भी बहुत लोग आत्मा का वाणी सुनता नहीं, आणि आजही लोक आत्म्याची वाणी ऐकत नाही, आत्मा कैसे बात करता है उनको मालूम नहीं। आणि आत्मा कसा बोलतो त्यांना माहित नाही। अभी प्रभु के, इसलिए मैं बोला, प्रभु के उपस्थिति में बैठने के समय में तक आत्मा मंडली से क्या कह रहा है वो बात को नहीं समझता। आणि मंडळीमध्ये बसल्यानंतरही आत्मा मंडळीला काय सांगत आहे हे त्यांना समजत नाही। एक एक लोगों का वो बैठने का स्टाइल देखते ही मालूम पड़ता है कि वो आत्मा में अभी तक चलना नहीं सीखा। आणि एक एक लोकांचे बसण्याची पद्धत पाहूनच समजतंय की आत्म्यामध्ये चालायला त्यांनी नाही शिकलं। वो वजन का वजन किस स्थिति में सुनता है वो देखते ही मालूम पड़ जाता है। आणि वचन कशा प्रकारे ते स्वीकार करत आहे लगेच समजतं। प्रभु ने बोला ना, फल से पेड़ को पहचान सकते हैं। आणि प्रभू म्हणतो ना की फळाच्या द्वारे तुम्ही त्या झाडाला ओळखू शकता। एक एक लोगों का जीवन को देखने के समय में वो आत्मा में चलता है कि नहीं वो जान सकता है। आणि एक एक लोकांचं जीवन बघितल्यानंतर समजतं की तो आत्म्यामध्ये चालतो का नाही। प्रियो, आत्मा पाए हुए लोग आत्मा में चलना, आत्मा के स्वर सुना हुआ कितने दिन हो गया? आणि आत्म्याची वाणी ऐकलेले किती दिवस झाले? अभी जैसे अभी हम गलातियों का, सॉरी, प्रेरितों का प्रेषितांचे कृत्य उसका 16 अध्याय, त्याचा 16वा अध्याय, प्रेरितों का 16 अध्याय, उसका 6 वचन, 6 और 7 वचन। 6 और गलातिया प्रदेशों में से होकर गए, क्योंकि पवित्र आत्मा ने उन्हें एशिया में वचन सुनाने से मना किया। कौन बोला? प्रभुदूत आके बोला क्या? आणि स्वर्गदूताने येऊन सांगितलं का? सुनाई दे रहा है? ऐकू येत आहे का? कौन बोला? कोण बोललो? पवित्र आत्मा। पवित्र आत्मा। आप देखिए प्रियो, कोई भी समय में प्रभु के चुने हुए लोग प्रभु की आत्मा का वाणी सुनता है। आणि कुठल्याही काळामध्ये प्रभूचे निवडलेले लोक आत्म्याची वाणी ऐकतात। आपने जिंदगी में कितनी बार प्रभु की आत्मा का वाणी सुना? आणि तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये किती वेळा प्रभूच्या आत्म्याचं ऐकलं?
मेरे को थोड़ा मतलब आप प्राइवेट आकर के पेशल आकर मेरे को बताओ। आणि वैयक्तिक येऊन तुम्ही मला सांगा। अनुभव नहीं है तो अनुभव अनुभव नहीं- कैसे पाना है मैं आपको सिखाऊंगा। आणि अनुभव जर नाही तर अनुभव कसा मिळवायचा मी तुम्हाला सांगेन। देखिए हर बात में प्रभु की आत्मा बताता है। आणि प्रत्येक गोष्टीमध्ये देवाचा आत्मा आपल्याला सांगतो। अभी आपको मालूम है मतलब दावीद के दिल में एक अच्छा इच्छा है, आणि दाविदाच्या मनामध्ये खूप चांगली इच्छा आली, मैं प्रभु के लिए मतलब एक मंदिर बनाऊं। आणि प्रभु करता मी एक मंदिर बनवेल। ओ नादान भविष्यता को ये बात बताया। आणि नातान संदेष्टाला ही गोष्ट सांगितली, नादान ने बोला, अच्छा बात है, आणि नातान म्हटलं चांगलं आहे, जो ताकत है बनाओ भाई। आणि मग तुझ्यामध्ये सामर्थ्य बनव। Praise the Lord. Praise the Lord. परंतु नादान जब चला गया आणि नातान ज्या वेळेला गेला है, उसके बाद में नादान को प्रभु बोला, आणि त्या वेळेला नातानाला प्रभू म्हटला, तो कैसे बोला बनाओ प्रभु? आणि तू कस काय बोलला बनव? तो मेरे से पूछना चाहिए ना। आणि तू मला विचारायला पाहिजे। मेरी आलोचना एक भविष्यता का काम क्या है? आणि एक जो संदेष्टा आहे त्याचं काम काय आहे? प्रभु की इच्छा पता करके लोगों को बताना। आणि देवाची इच्छा जाणून लोकांना सांगणं। वो मेरी भविष्यता है ना, आणि तू माझा संदेष्टा आहे ना, तो अपनी तरफ से कैसे बोला? आणि तू आपल्या स्वतःहून कस काय बोलला? Praise the Lord. Praise the Lord. अभी जाकर के बोल, आता जाऊन सांग, दावीद तू नहीं बनाएगा, तेरा बेटा बनाएगा, आणि हे दाविदा तू नाही तर तुझा मुलगा बनवेल, क्योंकि तूने बहुत खून बहाया। कारण तू खूप रक्त सांडवलंय। Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. बात समझ में आया? लक्षात आलं? कई बार लोग बोलते हैं आणि पुष्कळ वेळा लोक तो म्हणतात, बात करने के लिए मैं प्रभु दास ने हाँ बोला था, बाद में नो बोला। आणि मी बोलत असताना प्रभूच्या दासाने हो बोललो तर नंतर नाही बोललो। अरे ये तो बात है ना, अभी आपने बात कर रहा था, मैंने तो अच्छा बात समझ गया हाँ बोला, और बाद में प्रभु ने बोला नो नो बोलना पड़ेगा। आणि तुम्ही मला बोलले होते, मला ते चांगलं वाटलं म्हणून मी हा बोललो, पण नंतर प्रभूने मला नाही सांगितलं म्हणून मी नाही बोललो। प्रभु जब बोलेगा तो वो बात बोलना पड़ेगा ना। आणि प्रभू जर बोलेल तर ती गोष्ट बोलावी लागेल। कई बार हमको कितना अच्छा लेने वाला बात भी प्रियो प्रभु कहता है तो वो मानने वाला गुण चाहिए। आणि एखादी गोष्ट आपल्याला खूप चांगली वाटेल पण प्रभू सांगेल तर ते पालन करण्याचा एक गुण असला पाहिजे। मैं मेरे ऐसा बहुत से अनुभव मेरे जीवन में, आणि असे पुष्कळ अनुभव माझ्या जीवनात आहे। मैं विदेश में जाने के लिए पासपोर्ट वाला तैयार किया। आणि मी विदेशामध्ये जाण्याकरता पासपोर्ट तयार केला, मैंने तैयार किया म्हणजे मैंने उसको रिन्यू करने के लिए देने के लिए निश्चय किया। आणि पासपोर्ट रिन्यू करण्याकरता विचार केला, मतलब मैं बोला अभी थोड़ा विदेश में जाके आएंगे। आणि मग विचार केला आता विदेशामध्ये जाऊन येऊ। बहुत लोग बुला रहे हैं, आणि खूप लोक बोलवत आहे, बंधु लोग हैं, दोस्त लोग हैं, आणि मतलब ऐसे बहुत लोग हैं। बंधू आहे, मित्र आहे, खूप लोक आहे, वो लोग बुलाने लगे। आणि ते बोलू लागले। मैं मतलब एकदम मतलब उधर जाके देवलाली में ऑफिस में दे दिया। आणि देवळालीमध्ये जाऊन ऑफिस मध्ये दिला, इसके बाद में आकर के मैंने प्रभु के साथ बात किया। आणि त्याच्यानंतर येऊन मी प्रभूशी बोललो। प्रभु ने बोला तुमको कौन बोला है कि बाहर जाने के लिए? आणि प्रभू म्हटलं तुला कोणी सांगितलं बाहेर जायला? तूने मेरे को पूछा क्या? मला विचारलं का? तुम बाहर नहीं आए। तू बाहेर नाही जाणार। मैं डर गया भाई, मी घाबरलो, मैं दूसरे दिन भागा। आणि मी दुसऱ्या दिवशी पळालो। मैं उसको जाकर के बोला कि भाई मतलब वो बॉम्बे को निकलने से पहले मैं जाकर के मेरा पल वापस लिया। आणि मग तो पासपोर्ट मुंबईला जाण्याच्या अगोदर मी माझा पासपोर्ट वापस घेतला। वो बोलता है कि भाई क्या हो गया? आणि ते म्हटले काय झालं? मैं बोला भाई मैंने सोचा था जाएगी, लेकिन प्रभु ने बोला मत जाने का, दे दो बोला वापस। आणि मी विचार केला होता मी जाईल, पण प्रभूने म्हटलं नको जाऊ म्हणून ते वापस द्या। अभी तक मेरे पास ऐसे पड़ा है, अजूनही माझ्याकडे तसंच आहे। आएगा तो मैं आपको दिखाऊंगा। आले तर मी दाखवेन। प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. हम प्रभु की उपस्थिति में जो बात सुन रहे हैं प्रियो, यह प्रभु की आत्मा का वाणी सुनने के कारण कट कर दिया। आणि प्रभूच्या आत्मेची वाणी ऐकल्या कारणाने मी तो विचार बदलला। ये छोटी बात नहीं प्रियो, आणि हे काही लहान गोष्ट नाही। बहुत लोग दिल से चाहता था, आणि खूप लोकांची मनाने इच्छा होते, लेकिन प्रभु की इच्छा, आणि प्रभूची इच्छा, हम प्रभु जो कहते हैं प्रियो वो मानना है। आणि प्रभू जे सांगतो ते आपण पालन और भाई करायचं। कितने लोग प्रभु की वाणी सुनता है? आणि किती लोक प्रभूची वाणी ऐकतात। प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. स्वर्गदूत अभी भी आपका पहरा देता है क्या? आणि स्वर्गदूत अजूनही तुम्हाला पहारा देतो का? है ना? कल नहीं, परसों जब हम लोग 11 साढ़े 11 बजे सोया, आणि काल परवा 11:30 झोपलो। एक अनुभव गवाही देता हूं। आणि एक अनुभव एक साक्ष देतो। मैं तो ऐसे भी मतलब 9:30 तो 10 बजे से पहले पक्का सो जाता, आणि 9:30 10च्या अगोदर मी निश्चितच झोपतो, क्योंकि मुझे 3 बजे जगने का मतलब एक निर्णय है। आणि 3 वाजता उठण्याचा माझा निर्णय और आहे। मैं कभी भी अलार्म कोई भी क्लॉक इस्तेमाल नहीं करता आणि कुठल्याही प्रकारचा घड्याळ मी वापरत नाही। है। मोबाइल कुछ भी वो सब मतलब दूर रहता है, प्रेयर रूम में रहता है। आणि मग ते सगळे लांब राहतात, ते प्रेयर रूम मध्ये राहतं। और मुझे उस दिन मतलब 2:25 को उठने का था। आणि 2:25 मला उठायचं होतं। ये बुक का भाई आ रहा था ट्रेन में, आणि जेबूचा भाऊ ट्रेनने येत होता। इसलिए मैं दूधू को बोला मुझे 2:25 पर जाना। आणि मग म्हणून मी दूतला सांगितलं की मला 2:25 उठव। मैं आराम से सो गया, मी आरामशीर झोपलो। क्योंकि पहरा देने वाला खड़ा है ना। आणि पहारेकरी उभा आहे ना? खड़ा है क्या? उभा आहे का?
आपके साथ है क्या? तुमच्या सोबत आहे का? हर एक पवित्र लोगों के साथ कम से कम 2-2 स्वर्गदूत खड़ा है। आपको हमको दिखाई देता है क्या? आणि प्रत्येक पवित्र भक्तासोबत 2-2 स्वर्गदूत आहे, तुम्हाला दिसतं का? बहुत लोग ये भी नहीं माने। आणि काही लोकांना माहिती नाही. मैं आपको बताऊं, तुम्हाला सांगू, करेक्ट 2 बजे मेरे को प्रभु ने जगाया, आणि प्रभूने मला उठवलं. मैं टाइम देखा, मी टाइम बघितला, 2 बजे तो 25 मिनट 2:25 है, 5 मिनट प्रार्थना किया, आणि 5 मिनिटं प्रार्थना केली, छोटा प्रार्थना। छोटी प्रार्थना. इसके बाद भी मैं 2:30 बजे एकदम हमारा जेबू को फोन किया, आणि मग 2:30 वाजता जेबूला फोन केला. मैं मुझे उड़ाया क्या? आणि जेबी उठला का? है, मारे वो भी मारे उसी टाइम पर कहीं शायद फोन सुन के उड़ा होगा। आणि त्यावेळेला कदाचित फोन ऐकून तो उठला असेल. फिर जल्दी बुलाया, आणि लवकर बोलवलं. 3 बजे ट्रेन आने वाला था, समय पर लेकर आया। आणि 3 वाजता ट्रेनवर होती, आम्ही वेळेवर आलो. बोले का अर्थ क्या है? सांगायचं तात्पर्य काय? एक बात माना प्रभु की आत्मा में चलता है तो प्रभु के वचन के अनुसार प्रभु की प्रबंध हम अनुभव कर सकता है। आणि प्रत्येक गोष्ट आपण देवाच्या आत्म्याच्या अनुसार जर वेळेला चालतो तर त्या वेळेला देवाची योजना आपल्याला समजते. अभी हम मतलब प्रभु के दासों को आसिया में जाने के लिए और उधर प्रचार करने के लिए पवित्र आत्मा ने मना किया। आणि आसियामध्ये जाऊन प्रचार करण्याकरता पवित्र आत्म्याने प्रभूच्या दासांना मनाई केली. परंतु प्रेरितों 16:7 में आणि प्रेषित 16:7 उन्होंने मूसिया के निकट पहुंचकर हाँ। बितूनिया में जाना चाहा, हाँ। परंतु यीशु की आत्मा ने उन्हें जाने न दिया। देखा, आत्मा जाने नहीं दिया। आणि आत्म्याने जाऊ दिलं नाही. मैं आपको कहना चाहता हूँ, आणि मी तुम्हाला सांगू शकतो, ये तो ऐसा हजारों अनुभव मेरे जीवन में, आणि अशा हजारो अनुभव माझ्या जीवनात. कई जगह पर जाने के लिए चाहा, आणि पुष्कळ ठिकाणी जाण्याची इच्छा होती, आत्मा जाने नहीं दिया। आणि प्रभूच्या आत्म्याने जाऊ नाही दिलं. Praise the Lord. Praise the Lord. प्रियो, आत्मा में चलना है। प्रेरणो आत्म्यामध्ये चालायचं. आज भी हम आत्मा में चलता है क्या? आजही आपण आत्म्यामध्ये चालतो का? बाइबल में ये सब लिखा है तो ये तो मंडलीय जीवन में आया हुआ हर एक लोगों का अनुभव होना चाहिए। आणि बायबलमध्ये लिहिलं तर मंडळी जीवनामध्ये आलेला प्रत्येकाचा अनुभव असला पाहिजे. आज बहुत लोगों को थियरी बहुत जानता है परंतु अनुभव नहीं जीवन में। आज लोकांना थिअरी खूप माहिती आहे, पण त्यांच्या जीवनाचा अनुभव नाही. अनुभव है क्या? अनुभव आहे का? आत्मा में चलो, आत्म्यामध्ये चाला, आत्मा के अनुसार चलो, आत्म्याच्या अनुसार चाला. नहीं तो वहां पर आपको ले चलने वाला शरीर है, वहाँ शरीर की इच्छा। आणि नाहीतर तुम्हाला तिथे घेऊन चालणारा शरीराची इच्छा आहे. आपको मालूम है रोमियो 8:13 में क्या पढ़ता है? रोम 8:13 मध्ये काय म्हटलंय? रोमियो 8:13, रोम 8:13 क्योंकि यदि तुम शरीर के अनुसार दिन काटोगे तो मरोगे, हाँ। यदि आत्मा से देह की क्रियाओं को मारोगे तो जीवित रहोगे। देखा, देह की क्रियाओं को मारना है प्रियो, आणि शरीराचे जे काम आहे त्याला मारायचंय, शरीर के अनुसार जीवन नहीं बिताना, आणि शरीराच्या अनुसार जीवन नाही जगायचं, आत्मा के अनुसार जीना। आत्म्याच्या अनुसार जगायचंय. आज भी कितनी लोग आत्मा के अनुसार चलने का भेद नहीं जाना। आणि आजही किती लोकांनी आत्म्याच्या अनुसार चालण्याचं रहस्य नाही जाणलं. प्रियो, हमारे प्रभु यीशु मसीह दुनिया में था, आणि प्रियानो, आपला प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला जगामध्ये होता, आत्मा का अगुवाई में चला, आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये चालला, आत्मा प्रभु को मरुस्थल में लेकर गया। आणि आत्मा प्रभूला जंगलामध्ये घेऊन गेला, हे प्रभु आत्मा में चला। आणि प्रभू आत्म्यामध्ये चालला. आज मैं कहां तक आत्मा में चल पा रहा है? आज मी कुठपर्यंत आत्म्यामध्ये चालत आहे. ये वचन आज हम संदेश में देखते हैं कि तुम आत्मा के अनुसार चलो। आणि आज संदेशामध्ये आपण पाहतो की प्रभू म्हणतो की तुम्ही आत्म्याच्या अनुसार चाला. इसका एक बड़ा रहस्य है। आणि याचं एक रहस्य आहे. आपको मालूम है, अगर आत्मा में अगर हम नहीं चलता, आणि आपण आत्म्यामध्ये चालत नाही मैं तर, उदार पाया, मैं मतलब प्रभु की आत्मा पाया, ये सारे बात धोखा हो जाए। आणि माझं तारण झालेलं आहे, सर्व फसगत होईल. फिलहाल अभी एक और वचन पढ़कर मैं समाप्त करूंगा। आणि अजून एक वचन सांगून मी थांबेल. रोमियो 8:14 वचन। रोम 8:14 या। इसलिए कि जितने लोग परमेश्वर की आत्मा के चलाए चलते हैं हाँ। वे ही परमेश्वर के पुत्र हैं। तो परमेश्वर का पुत्र कौन है? आणि परमेश्वराचे पुत्र कोण आहे? जो आत्मा की चलाए चलता है। आणि जे आत्म्याच्या द्वारे चालविले ये जातात. सिर्फ ज्ञान पाने वाली बात नहीं। आणि सर्व ज्ञान मिळवणारी गोष्ट नाही. प्रियो, आत्मा में चलना सीखो। प्रियानो, आत्म्यामध्ये चालायला शिका. आत्मा पाया है तो आत्मा में चलो। आणि आत्मा मिळाला आहे तर आत्म्याच्या अनुसार चाला. अभी प्रभु के आगमन बहुत निकट है। आणि प्रभूचं आगमन जवळ आहे. अभी भी मैं उधार पाया परंतु अभी तक आत्मा में चलना नहीं सीखा तो मेरे प्रिय धोखा है। आणि माझं तारण झालेलं आहे आणि आत्म्याच्या अनुसार जर मी चालत नाही तर मग मी फसगतीमध्ये आहे. तो उसका सविशेषता क्या है? आणि त्याचं वैशिष्ट्य काय आहे? आने वाला क्लासों में आपको YouTube में संदेश में आएगा, रोज अभी ये संदेश रहेगा। आणि येणाऱ्या त्या दिवसामध्ये त्या युट्यूबच्या द्वारे तुम्हाला हा संदेश दररोज राहील. जरूर जानना, निश्चितच जाणार. किसी को कोई डाउट रहेगा तो पक्का पूछना। आणि कोणाला शंका असेल तर निश्चितच विचारा. प्रियो, आपको पवित्र शास्त्र का वचन की द्वारा ये बात सरल रूप में आपको समझाई जाए। आणि पवित्र शास्त्राच्या वचनाच्या द्वारे एकदम सरळ रूपाने तुम्हाला हे और आप सांगा. उधार पाए वो सबको बोलो, ये सुनो।
आणि तारण प्राप्त झालेलं प्रत्येकाला सांगा तुम्ही ऐका है वो सच में उधार पाया है कि नहीं मालूम पड़ेगा। आणि त्याचं खरोखर तारण झालंय का नाही समजेल। प्रभु अपना मंडली को लेने के लिए आ रहा है। आणि प्रभू आपल्या मंडळीला घ्यायला येत आहे वास्तव में मैं प्रभु का मंडली में है क्या? आणि खरोखर मी प्रभूच्या मंडळीत आहे का? है कोई भी स्थानीय मंडली में वो मेंबर हो सकता है। आणि स्थानिक मंडळीचे तुम्ही सदस्य होऊ प्रभु शकता स्थानीय मंडली के सबको लेने के लिए नहीं आ रहा है। आणि स्थानिक मंडळीच्या सर्वांना घेण्याकरता प्रभू नाही येते प्रभु का मंडली को लेने आ रहा है। आणि प्रभू त्याच्या मंडळीला घ्यायला येत आहे प्रभु का मंडली कौन है? आणि प्रभूची मंडळी कोण आहे? उद्धार पाए हुए लोग, आणि तारण प्राप्त झालेले प्रभु लोक की आत्मा पाए हुए लोग, आणि प्रभूचा आत्मा प्राप्त झालेले प्रभु लोक की आत्मा के अनुसार चलने वाले आणि लोग, प्रभूच्या आत्म्याच्या अनुसार चालणारे लोक उन्हें लेने के लिए आ रहे हैं। त्यांना घेण्याकरता येत आहे। बहुत श्रेष्ठ बात। खूप श्रेष्ठ गोष्ट आहे अपन सिर्फ एक आरंभ डाला। आणि आपण फक्त ही सुरुवात आहे मैं आपको बताना चाहूंगा इसको सही रीति में जानो आणि मी तुम्हाला सांगतो याला योग्य रीतीने जाणा और रोज आप ये संदेश को सुनो भी आणि दररोज हा संदेश ऐका और friend. दूसरे को भी ये सुनाओ। आणि दुसऱ्यालाही सांगा उनको भी उनको मतलब अनंत काल का जीवन नष्ट ना होने दे। आणि सार्वकालिक जीवन त्यांचं नष्ट होऊ देऊ नका। Praise the Lord. तो आप सबको बहुत आशीष दे। प्रभू तुमच्या सर्वांना खूप आशीर्वाद देव का निग्रह आप सबके साथ हो। आणि प्रभूची कृपा तुमच्या सगळ्यांसोबत असो। आइए अपने आगे बढ़िए। या आपले डोळे बंद करा प्रियो एक क्षण हमने सुना वो वचन के और ध्यान करें। आणि एक क्षण आपण ऐकलेल्या वचनाकडे मनन करा। आज प्रभु का वचन सुनने के द्वारा प्रभु मेरे से बात किया है कि नहीं? आज प्रभूचं वचन ऐकल्याद्वारे प्रभू माझ्याशी बोलला आहे का? मैं आज मर गया तो मैं कहाँ जाएगा? आज मी मेलो तो कुठे जाणार? मैं प्रभु आज आ गया तो मैं प्रभु के साथ मिलेगा क्या? आज प्रभू आला तर त्याच्यासोबत मी राहील का? ए प्रभु की आत्मा पाया क्या? आणि प्रभूचा आत्मा मला मिळाला आहे का? ए प्रभु की आत्मा के द्वारा मैं चलाया जाता है क्या? आणि प्रभूच्या आत्म्याद्वारे मी चालवलं जात आहे का? अपने आप को परख, आपल्या स्वतःला पार अपने आप को जान चुका आपल्या स्वतःला पडताळा एक सही आत्मिक जीवन बिताने के लिए, आणि एक खरं आत्मिक जीवन जगण्याकरता प्रभु को महिमा देने वाला जीवन बिताने आणि के लिए। प्रभूला गौरव देणारं जीवन प्रभु जगण्याकरता इन वचनों के द्वारा आप सबको सहायता प्रभू या वचनाच्या द्वारे तुमच्या सर्वांना सहाय्य करू। ये समय हम सब लोग प्रार्थना में रहेंगे। एक दिन हमें